ते कसं सांगेल म्हणजे जेवढे प्रेक्षक आपले जेवढे जीवलग बघत असतील एकच सांगेल की जास्त तेलकट आणि जास्त वेळ जागा राहणार. पण एक मला माझा पॉइंट माझं विजन क्लिअर होतं की नाही मी करेल तर मी हेच करेन. ते आले आणि पाणी पिले आणि ते आम्ही त्यांच्यावर चिडल्यामुळे ते चिडले आमच्यावर. अरे तुम्हाला काही कळतंय का म्हणे मला काय होतंय. आम्ही डायरेक्ट जमिनीवर कोसळलो. हो. त्यांनी बॉडी सोड. हॅलो नमस्कार जय खानदेश. आपण पाहत आहात द रिअल टॉक पॉडकास्ट चॅनल. मी अँकर अश्विनी गोस्वामी आपले सगळ्यांचे आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. आणि आज आपल्या एपिसोडला आपण एका अशा कहाणीकडे वळणार आहोत जी आहे संघर्षाच्या पलीकडची कहाणी, प्रसिद्धीच्या पलीकडची कहाणी, एका खऱ्या नात्याची ताकद दाखवणारी कहाणी. ती म्हणजे एक सुंदर असा कपल आहे त्यांच्या आयुष्याची कहाणी. अर्थातच मिस्टर अँड मिसेस कचवे म्हणजेच ऋतुजा आणि शशिकांतजी यांचा आमच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार आदेश. कसे आहात आदेश? कसे आहात? एकदम आनंदात. खूप मस्त. सगळं ओके? एकदम मस्त. खूप छान. चालेल. खूप कधीपासून चाललं होतं की तुम्हाला बोलवायचं या पॉडकास्टमध्ये, कारण बरंच तुमच्या आयुष्यात स्ट्रगल झालेला आहे आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही जो संघर्ष केलेला आहे, जशी प्रसिद्धी मिळवलेली आहे, ते कदाचित आजच्या ज्या पिढीला प्रेरणादायी मोटिवेशनल असू शकतं. हा आम्ही विचार केला आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवण्याचा निर्णय घेतला. तर मला सगळ्यात आधी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, कसं आहे? फॅमिलीमध्ये आई, भाऊ, वहिनी आणि 2 माझे पुतणे, मल्हार आणि कृष्ण आणि ऋतू. ओके. तुमच्या माहेरी? माझ्या माहेरी मी, मम्मा, पप्पा आणि माझा छोटा भाऊ संदेश. ओके. तुम्ही मोठे आहेत म्हणजे? येस मी होते. क्या बात. आणि बाकी मग घरचं कसं काय असतं? काय काय करतं घरी? काय चालतं घरी? मोस्ट ऑफ आता प्रोडक्शन म्हणजे आपला घराला शेजारी खेटूनच स्टुडिओ आहे. ओके. साई सम्राटचा आपला. अच्छा. आणि म्हणजे तिचे काही ब्लॉग्स वगैरे किंवा रील्स वगैरे. ओके. जसं जमेल तसं. ओके. घरी म्हणजे फॅमिली आमची जॉईंट फॅमिली आहे आणि क्यूट आहे. सगळे मस्त आहे घरात. सासूबाई आहे, जाऊबाई आहेत, गिरीश दादा आहेत मोठे आमचे. परत माझे 2 पुतणे म्हणजे माझे मुलंच आहेत ते आणि जास्त माझ्याच अंगावरचे आहेत ते दोघं. आणि माझ्या नणंदबाई. तर फॅमिली खूप क्यूट आहे. सगळे खूप फ्री माइंडेड आहेत आणि सगळेच ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे ह्या फील्डमध्ये सगळ्यांनाच इंटरेस्ट आवड आहे. येस. आणि इकडे मम्मा पप्पाकडे पण मी पहिल्यापासून याच फील्डमध्ये असल्यामुळे त्यांना सगळ्यांनाच या गोष्टीची आवड आणि सपोर्टिव्ह आहेत सर. ग्रेट ग्रेट. बरं, तुम्ही या क्षेत्रात कसे आले? म्हणजे जसं तुम्ही स्टुडिओ टाकला, म्युझिक चालू केलं आणि नंतर परत बँड पण तुम्ही स्टार्ट केला, तर या क्षेत्राकडे वळण्याचा म्हणजे तुम्ही कसा निर्णय घेतला? निर्णय म्हणजे असा होता की एक फक्त लहानपणी गाणे ऐकायचो मी. A.R. रहमानचे असतील, अजय असतील, त्याचे पण दिग्गज कलाकार असतील. मला एक प्रश्न नेहमी पडायचा की जे सिंगर गाणे म्हणतात त्याच्या मागे म्हणजे अशी का मेहनत घेतात की इतका आवाज यांचा सुरीला वाटतो. मग त्या गोष्टींचा मला उत्तर म्हणजे बरेच दिवस भेटला नाही. नंतर कळलं की त्याला बॅकग्राऊंड वगैरे म्हणतो. जसं सिंगर गाणे म्हणतो त्या हिशोबाने बॅकग्राऊंड लावला जातो, कीज वगैरे लावून. त्याला आपण बॅकग्राऊंड कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड कीज, थोडक्यात बॅकग्राऊंड शब्द म्हणू शकतो. मग तो मला थोडक्यात तो क्लू भेटला. त्यानंतर मग वाटायला लागलं की थोडक्यात म्हणजे भाऊ पण या क्षेत्रात होता पहिल्यापासून. मग त्यानंतर मला हळूहळू मग त्याच्यात काही करू शकतो का आपण, भविष्यात आपल्याला काहीतरी करावं लागेल, हा पहिला प्रश्न मला पडला. त्यानंतर मग परत मी म्हणजे 11वीच्या दरम्यान म्हणजे मग हळूहळू गॅदरिंगमध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा मी पहिल्यांदा चांदणं झाली रात हे गाणं वाजवलं. मग त्या पहिल्या माझ्या म्हणजे कामाला यश भेटल्यानंतर मग मी एक इंटरेस्ट वाढत गेलो वेळेनुसार. एकदम तर शक्य झालं नाही मला, खूप वेळ गेला. त्याच्यानंतर मग एक असा वेळ आला की 2017 ते 2018च्या दरम्यान मग बँड टाकायचा निर्णय घेतला भावाने. ओके. मग त्यामध्येच बऱ्याचशा गोष्टींची अडचण आली. कधी वडील हो म्हणायचे किंवा नाही हो म्हणायचे, म्हणजे आपल्याला अनुभव नाही त्या क्षेत्राचा, कसं काय एकदम उडी मारायची. ते पण ठीक आहे. पण मग त्यामध्ये काही पार्टनर पण केले ते भावाने. मग त्या गोष्टींमध्ये काही शक्य झाले, काही जणांना शक्य नाही झालं.
भाऊ बोलला की येणार आहे का, तुलाच गाणं किंवा कीबोर्ड वगैरे प्ले करावं लागेल. मग भाऊ सर माझे वाद झाले की मी शक्य मला झालं तर मी करेल, नाही तर नाही होणार. मग गाडी तयार झाली. म्हणजे त्याच दरम्यान माझे वडील पण एक्सपायर झाले. म्हणजे 19 ते 20च्या दरम्यान मध्ये गाडी तयार झाली आणि 6 महिन्यामध्ये वडील एक्सपायर झाले. मग त्या दरम्यान पण खूप काही वाट काढून सोसला. आणि पहिल्या ऑर्डर नंतर सुद्धा म्हणजे असे पण एक वेळ काढलेली मी की गाडीवरती अक्षरशः दगड सुद्धा आलेले. अरे बापरे. मी माझ्या भावाला रडून बोललो होतो की भाऊ म्हटलं मला गाडीवरून काढून टाक, माझ्यामुळे तुझी इमेज खराब होईल. तर मला तरी चालेल, मला तूच पाहिजे म्हणून. म्हणजे दगड येण्याचं कारण कामाची नाही म्हणजे कसं म्हणजे मला तोच एक विषय, कामाची सवय नसल्यामुळे थोडं आउटपुट देण्यात तुम्हाला. हो, मला त्या अनुभव नव्हता असं घाबरून जाणं वगैरे, तर्क व्हायचं की पब्लिकला आवडेल किंवा नाही प्रश्नांमुळे. म्हणजे माणूस बहुतेकदा कुठे हारतो माहितीये का, हे माझ्याकडनं होणार नाही या हिशोबाने तिथेच तो हारून जातो. स्वतःच विचार करून स्वतःलाच डिमोटिवेट करून घ्यायचं. नाही, स्टेज म्हटलं म्हणजे ती प्रत्येकाची एक भीती अपेक्षा असते पब्लिकची आपल्याकडे. तेच की पब्लिक समोर डायरेक्ट जाणं हे चांगल्याना नाही जमत. आणि ज्याला जमलंय तो आज म्हणजे त्यातले सगळेच जण मोठ्या लेवलला आहेत, चांगल्या क्षेत्रात आहेत. त्याच्यामुळे स्टेज ही अशी गोष्ट आहे ना की त्याच्यावर गेल्यानंतर खूप जणांचं असं होऊन जातं की स्टेज हलतोय का मी हलतोय काहीच कळत नाही एवढं आपल्याला शिवरिंग होतं त्यावेळेला. मग त्याच्यावर तुम्ही कशी मात केली या गोष्टीवर? त्या गोष्टीवरती म्हणजे पहिला हा महिना तर मला ते ऑर्डर मारून आल्यानंतर खूप टेन्शन आलं. माझ्याकडनं होणारच नाही. तरी आई म्हणा भाऊ म्हणा खूप मला प्रेशराईज केलं, पण त्याचा आज फायदा पण झाला, घडलो पण. खूप शिव्या सुद्धा खाल्ल्या त्या मोमेंटवर. म्हणजे असं वाटायचं कुठे चुकीचा निर्णय घेतला हो म्हणून दिला मी या भाऊला की बँड क्षेत्रात पडेल. कारण की एक गाणं आपल्याकडनं नीट होत नाही आणि कुठं एवढं पूर्ण करायचं सीझन. कारण की 6 महिन्याचे सीझन राहतात, 6 महिने घरी किंवा 6 महिने बाहेर. मग ते बऱ्याचशा गोष्टींना सामोरे जाऊन सुद्धा मग कसा बसा सुरुवात केली, की गाणं क्लिअर करत गेले. पहिले कोणतं गाणं येत नाही, त्या गोष्टीवरती प्रॅक्टिस करून मग बँड चालवलं. त्यानंतर मग पुढे आलं की भविष्यात यूट्यूबला स्कोप आहे किंवा असा विचार करू शकतो. नंतर मग मी बँड चालू असतानाच मग मला माहिती आहे की आपल्याला नॉर्मल लेवलला राहून चालणार नाही किंवा बँडची शूटिंग करून टाकणं यूट्यूबला तेवढ्यात समाधान होणार नाही. एक चांगल्या लेवलला पुढे प्रयत्न केला पाहिजे. ते होतं माझ्यासाठी प्रोडक्शन. मग भाऊसोबत वडिलांसोबत सुद्धा खूप वेळा फिरलो मुंबईला, कांदिवलीला मुंबई म्युझिक इन्स्टिट्यूट असेल किंवा रेहमान यांचं ट्रू म्युझिक स्कूल असेल. त्यावेळेला म्हणजे फीज वगैरे पण खूप होती. म्हणजे काही 6 महिन्याची मे बी 5.5 लाख रुपये फक्त प्रोडक्शनची फीज होती. म्हणजे फक्त सॉफ्टवेअर लर्निंगची. तेव्हा कमी होते म्हणजे या गोष्टी कमी होते म्हणून त्याला व्हॅल्यू जास्त होती. व्हॅल्यू जास्त असल्यामुळे त्याची आपोआप किंमत आता सगळीकडे लोकांनी म्हणजे जो उठला तो स्वतःला म्युझिक फील्ड मधला मास्टर समजायला लागला आहे. प्रत्येकाची त्यामागची मेहनत वेगळी खरं बघायला गेलं. म्हणजे एकदम कोणी घडत नाही, पण त्यामागे खूप वाईट काळ सहन करावं लागतं तेव्हा माणूस वरती. बरोबर, असंच आहे. तुमच्याकडे असे क्लायंट येत असतील ना की हे काम तर आहे 2-3 हजारात होऊन जातं, त्याच्यात काय एवढं, असे क्लायंट येत असतील? येतात कधी कधी असं येतात, कधी कधी राग पण येतो. ज्यांना हे नाही माहिती की आम्ही जे सॉफ्टवेअर घेतलंय हे इतक्या लाखाचं आहे असं. मी आता सॉफ्टवेअर बद्दल थोडक्यात सांगेल. जवळपास 3-4 प्रकारचे सॉफ्टवेअर जेवढे मला माहिती तेवढे सांगतो. की FL स्टुडिओ झालं, जे आपल्या सर्च स्टुडिओ सगळ्यांना माहिती असेल. विकी ते यूज करतो. आता समीर राधा सगळ्यांशी परिचित आहे, समीर केस ते क्यूबेस यूज करतात. आणि मी ॲबेल्टन यूज करतो, ॲबेल्टन लाईव्ह. कारण की बरेचशा बँडच्या हिशोबाने माझं ते लाईव्ह इन्स्ट्रुमेंटला सोपं जातं म्हणून मी ते यूज करतो. आणि थोडक्यात जे आपण हिंदी गाणं वगैरे ऐकतो त्याच्यामध्ये प्रोटूल्स आलं किंवा लॉजिक प्रो एक्स आलं, हे डॉ यूज केले जातात. म्हणजे डिजिटल ऑडिओ ऑर्केस्ट्रेशन. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे सगळ्यांचं काम एकच आहे की म्युझिक प्रोड्यूस करणं. तरी ते त्यांची रेंज काय जात असेल? रेंज म्हणजे आता काही आपल्याला पायरेटेड पण भेटतात, काही परचेसेबल पण आहे. परचेसेबल जे आहेत तेच विचारते मी, काही क्रॅक करून घेतात. हो, काही म्हणजे आता इझिली FL स्टुडिओ आपल्याला अवेलेबल होऊन जातात. आणि म्हणजे बरेचसे होम भेटून जातात. म्हणजे त्यापैकी 4-5 भेटून जातात म्हणजे जे इझिली अवेलेबल. थोडक्यात क्यूबेस असेल, ॲबेल्टन असेल किंवा FL स्टुडिओ असेल,
ते आपल्याला भेटून जातं इझिली म्हणजे आणि मग तुम्ही ते प्रॉपर शिकण्यासाठी मुंबईकडे हा मुंबईला केलं होतं फ्लाइंग कॉर्स. शिकून मग, फ्लाइंग कॉर्सला जवळपास इथे 7 ते 8 महिने काढले मुंबईला. डिग्री अच्छा. घेतली. इथे मी साऊंड इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. अरे वा, क्या बात. मग ती साऊंड इंजिनिअरिंग केल्यानंतर मग मी आपल्या पब्लिकसाठी काहीतरी केलं पाहिजे बुवा. ठीक आहे Yes. आपण करतो सगळेजण. तिकडे मुंबईला हिंदी या गोष्टीचं वेळ, तिकडे स्पर्धा खूप जबरदस्त आहे आपल्यापेक्षा. मग तिकडे त्या गोष्टी बघितल्यानंतर बरंचसं हे लक्षात आलं, हे लोक हिंदी आणि मराठीसाठी ट्राय करताय. आपल्या पब्लिककडे काही गोष्टी नाही ज्या आपल्याला माहिती आहे, ते आपण करू शकतो. हो, बरोबर. मग थोडक्यात एक एक भाऊला फक्त बोलायचं. माझी गमत कशी करण्याआधी मी खूप बडबड करतो. म्हणजे बोलण्याचा बडबड करण्याचा उद्देश असा असतो की मी जेवढं बोलतो ना तेवढं स्वतःला समजतं. म्हणजे बरोबर. स्वतःला जाणून घेता येतं हा. की आपण काय करतो. म्हणजे चर्चेमध्ये असा विषय निघतो की कदाचित तो वेगळा पण असू शकतो, त्याला आपण घडवू शकतो. हो. मी भाऊला बँडवरती असायचं त्यावेळेला बोलायचो की भाऊ मी तुला असा ट्रॅक बनवून देईल, म्हणजे तुला वाजवायची गरज येणार नाही. म्हणजे जो पण काय टेम्पो असेल, जो काय स्पीड असेल बँडच्या हिशोबाने, जे काय एरियाने गाणं असेल, मग सॅम्पलरमध्ये तेवढा आपण जर कधी पॅच तयार केला किंवा लूप तयार केला, त्या स्पीड वाईज आपण खालच्या मुलांना अटॅच करून फक्त एकचदा क्लिक मारायची आणि बॅच टाईप पूर्ण तो लूप कंटिन्यू होईल. किंवा गॅप असतील तर त्या हिशोबाने तुला बनवून देईल आणि तू तिथून कंटिन्यू करत जाय. म्हणजे तुझं काम सोपं करून दिलं बुवा असं. मग नंतर मग रिदम बनवत गेलो मी हळूहळू. त्यानंतर मला वाटलं की पहिले स्वतः गाणं बनवू, त्यानंतर मग आपण पब्लिकच्या हिशोबाने जाऊ. पहिले आपल्याला जे मस्त ते सत्य आहे का नाही. मग त्याच्यानंतर मी माझं पहिलं गाणं जे असेल हाव कोण सागावना जंगी भावना, मग ते ट्राय केलं मी. त्याच्यामध्ये बरेचसे कडवे यूज केले, काही पारंपरिक असतील, काही बँडच्या हिशोबाने असतील. मग पब्लिकच्या हिशोबाने आपण चालून बघू म्हटलं आपल्याला वाटते तसं. मग ते मी ट्राय केलं त्या हिशोबाने. तर पहिलं गाणं ते बनवलं मी हितेन शेवदे यांच्या आवाजामध्ये. मग तो पहिला गाणं मी ट्राय केलं, ते सक्सेस पण झालं, म्हणजे बऱ्यापैकी गेलं. मग त्यामध्ये घडीना काटा हे गाणं आपल्याला सगळ्यांना माहितीच. तर मग ते गाणं माझ्या भाऊने सर्वात पहिले श्री साई बँडवरती वाचलं. तुमची या क्षेत्रात म्हणजे ऋतुजाजी, तुमची या क्षेत्रात कशी सुरुवात झाली? ऋतुजा आपण बोलू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. माझी या फील्डमध्ये सुरुवात अशी झाली की खूप लोकांना असं वाटतंय की माझं लग्न झाल्यानंतर मी या फील्डमध्ये आली. पण जे पर्सनली माझ्या जवळचे जे काही लोक मला आधीपासून ओळखतात त्यांना माहिती आहे की मी लग्नाच्या आधीपासून या फील्डमध्ये. फरक फक्त इतका आहे की आधी मी मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करत होती, आता मी खानदेशला पण ॲड झाली. सो या फील्डमध्ये सुरुवात म्हणजे एक लहानपणीपासून आवड होती डान्स करायची, कंटिन्यू डान्स करायची मी, कंटिन्यू डान्स. आणि डान्स फॉर्ममध्ये मला फोक आणि लावणी हे 2 प्रकार खूप जास्त आवडतात. लहानपणी मी असे गाणे लावले का नाचायचे. त्याच्या आईला पण जेव्हा मी विचारते ना मम्मी मी कशी होती का, जेव्हा आपल्याला काही आठवत नाही, आई पण सांगते तू मासा होती, पाण्यातला मासा, तू जशी जन्माला आली ना तशी तू फक्त नाचायचं. आणि असं खूप आधी आम्ही खेड्यामध्ये राहायचो, सय्यद पिंपरी म्हणून माझं गाव आहे, तिकडे राहायचो. तर असं होतं की स्कूलमध्ये जेव्हा मी जायची तर माझ्या स्कूलचे प्रिन्सिपल सर पण मला बोलायचे की आमची सर्व गुण संपन्न आहे आमची ऋतू. का तर मला त्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट, अभ्यास पण आवडतो पण इतका कधीच आवडला नाही. आणि मग स्कूलपासून जशी माझी जर्नी स्टार्ट झाली, मी डान्स करायची. त्यानंतर मला वक्तृत्व करायला खूप जास्त आवडायला लागलं. त्यानंतर मी मध्ये मध्ये शिवव्याख्यान देखील करायला लागली होती. पण वेगवेगळ्या गोष्टी शिकायची आवड, तर हे सगळं करायची. आणि याच्यासोबतच अभ्यास पण करायचं म्हटलं का मला जास्त मग असं स्ट्रेस यायचं, यार अभ्यास ते प्रत्येक कलाकाराची ती एक खासियत आहे. कला क्षेत्रात कोणी का असे ना त्यांना अभ्यास करायला जाम जीवावर. आणि पण माझ्या मम्मी पप्पा एवढ्या बाबतीत की नाही तुला जे आवडतं ते कर. फक्त एक टाइम असा आलाय माझ्या आयुष्यात 10th नंतर की माझ्या मम्मीचं म्हणणं होतं भाई तू अभ्यास कर, तू हे हॉबी म्हणून ठेव. कारण की एक असतं ना तिची मेंटॅलिटी तशी बांधली गेली होती, जे बाकीचे लेडीज तिला ज्या भेटत असतील रोज तिला सांगत असते की या फील्डमध्ये काय होणार आहे, या फील्डमध्ये असं असतं, ते मॅनिप्युलेट करून टाकलेलं होतं माझ्या मम्मीला. तेव्हा माझी मम्मा मला म्हणायची तिथे ऐक ना तुला आवडतं ना तू कर, पण हॉबी म्हणून कर. तू याच्याकडे तुझ्या लाईफच्या ऍट द पॉइंट म्हणजे लास्ट पर्यंत तुला हेच आहे हे असं म्हणून नको चालू. आणि मला मम्मी म्हणायची हे तुला पैसा कमवून देणार आहे का. आणि मला माझा पॉइंट, माझं विजन क्लिअर होतं की नाही मी करेल तर मी हेच करेल. मग तिच्या आनंदासाठी मी 11th-12th सायन्स केलं, जे की मला काहीच यायचं नाही पण मी केलं.
नाही पण असावं ते म्हणतात ना, भूक नसावी पण शिदोरी असावी. Yes. एज्युकेशन Exactly. कामात येतं. Yes. त्यामुळे ते असायलाच पाहिजे. म्हणजे एका पर्टिक्युलर लिमिटेड का असायला पण ते आपल्या जवळ असायला पाहिजे. आणि मी खूप जास्त आघात सगळ्यांना असं वाटतं आणि मी सिरियसली मी आहे, यांना पण माहिती आहे. जेव्हा कॉलेज लाईफ मध्ये पण ना मी खूप वेळा रस्टिकेट झाली आहे कॉलेजमधनं. 15-20 दिवसांसाठी. आणि मी कॉलेजला सांगायची की प्लीज असं करू नका सर, माझे प्रिन्सिपल सर. तर की मुलांशी भांडते किंवा काही प्रॉब्लेम होतो याच्यामुळे रस्टिकेट नाही झाली मी. ही मुलांना घेऊन येते मुलींना त्रास द्यायला म्हणून रस्टिकेट झाली. बापरे. तर यस डॉन, लेडी डॉन घेऊन फिरत होते. नाही आणि ही रियालिटी आहे. माझे मुलं मित्र खूप जास्त आहे आणि मुली कारण मला खूप जास्त एक्सपिरियन्स आलाय. माझी एकच बेस्ट फ्रेंड आहे, तिचं नाव आहे तेजू. तर ती म्हणजे माझ्या लाईफचा असा पार्ट आहे ना की जो मी कधीच कोणाला शेअर करू शकत नाही. मला तिच्या सोबत तिचे पर्सनली जे पण कनेक्टेड आहे, तिचे मम्मी पप्पा सोडून मला त्यांच्यावर पण कधी कधी जेलस येते, यार ही माझी आहे प्लीज. असं आहे माझं. आणि तीच एक आहे की जी माझ्या प्रत्येक टाइम मध्ये माझ्यासोबत होती. मी वाईट केलं, मी चांगलं केलं, माझं चांगलं झालं, माझं वाईट झालं. फर्स्ट तीच एक मुलगी माझ्या आयुष्यात अशी आहे की जिने माझ्यासाठी खूप खूप जास्त स्टँड पण घेतला. मग आता तुम्ही म्हणाले माझे मुलं जास्त मित्र आहेत. येस. तर काही लोक असे असतात, म्हणजे सोशल याच्यामध्ये बऱ्याच जणांची मेंटॅलिटी अशी असते की हिचे तर मुलाचं मित्र आहे ते जास्त, मग कॅरेक्टरवर जातात बरेच Yes, जण. correct. तर मग अशा लोकांना तुम्ही काय एक्सप्लेन कराल? अशा लोकांना मी एक एक्सप्लेन असं करेल की माझे सिरियसली खूप जास्त मुलं फ्रेंड्स आहे. मुलं फ्रेंड्स असल्यामुळे ना असं मी नाही म्हणणार की सगळेच मुलं चांगली असतात किंवा सगळेच वाईट असतात. माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सनी, नाव नाही घेऊ शकत पण खूप साऱ्या फ्रेंड्सनी मला खूप चांगले एक्सपिरियन्स दाखवून दिले की मुलांची फ्रेंडशिप ठेवू नये. बट मी काय विचार करते, नाही, जो मला सोडून गेला, जो माझा मित्र मला धोका देऊन गेला की भाई मैत्रीत पण गद्दारी, आपण त्याच्यासाठी सगळं करायचं. बट मी एक विचार केला, मी त्या लोकांबद्दल कधीच वाईट नाही बोलली किंवा मी अजूनही त्यांच्याबद्दल वाईट विचार करत नाही. मला एक गोष्ट कळते की तू काहीतरी चांगलं शिकवून घे माझ्या आयुष्यामध्ये मला. आणि माझे 2 फ्रेंड्स असे आहेत, एकाचं नाव साहिल आहे, एकाचं नाव आदित्य आहे, की जे असे आहेत ना की आपण म्हणतो ना यार भाई आहे मेरा ये, तसे वाले जिगरी आहे जे कधी असो नसो. मी म्हणजे माझं काहीही चाललं असू दे, आमचं महिनाभर जरी बोलणं झालं नाही, कधीच बोलणं झालं नाही, तरी त्यांच्याशी पुन्हा कधी बोलल्यानंतर ना ते त्याच विचारने माझ्याकडे बघतात की नाही यार ये आपली जिगरी यार आहे. आणि खूप सारे फ्रेंड्स असे असतात ना की जे आपल्याला चुकीचं शिकवतात. पण माझे हे 2 मित्र असे आहेत की जे मला कायम चांगलं शिकवतात. इव्हन माझं यांचं कधी भांडण झालं ना, त्यांना कळून जातं असं की काय माहिती एक वाईब, अरे तू काही बोलली का त्यांना, तू आमच्या सोबत अशी करायची, तू त्यांना बोलू नको, देव माणूस आहे तुझा नवरा, असे बोलतात. हो, सात्विक नवरा आहे. येस, ते असे बोलतात पण ते काही देव माणूस नाही. खूप सारे फ्रेंड्स आहे जे उभे राहिले आणि मला भाऊ पण खूप जास्त आहे. खूप म्हणजे खूप सारे मानलेले भाऊ आहे. कारण मला अजूनही आठवतं जेव्हा माझा बॅड टाइम चालू होता, जो माझ्या लाईफचा बॅड पॅच होता ना, तेव्हा दिवस रात्र हॉस्पिटलच्या बाहेर ना माझे फ्रेंड्स आणि माझे भाऊ उभे होते दिवस रात्र. म्हणजे मला एक वेळेस झोप येऊन जाईल कारण की मी दिवसभर रडलेली असायची त्या गोष्टींचा विचार करून. पण ते कधीच नाही झोपले यांच्यासाठी, कधीच नाही. आणि माझा सख्खा भाऊ तर मी वेडी आहे मी त्याच्यासाठी, मी त्याच्याशिवाय जगू शकत कधीच नाही. त्याचे एवढे सारे फ्रेंड्स आहे, त्यांना पण काहींना बहीण आहे, काहींना बहीण नाही आहे, पण ते सगळे लोक माझ्यासाठी स्टँड घेतात. बॉन्ड मॅटर करतं, किती स्ट्रॉंग खूप जास्त. आणि जरुरी नाही की मुलं जास्त मित्र म्हणजे प्रत्येक मुलीचं कॅरेक्टर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं बाईची दुश्मन असते. ठीक आहे, दुश्मनला लावून ठेवलेलंच बरं. मी पण एक लेडीज आहे, पण मी असं बोलते कदाचित मी याच्यावर ट्रोल पण होऊ शकते, काही हरकत नाही. नाही, पण माझं सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही तुमचं खरंच विजन बदला. की एक मुलगी जर एखाद्या मुलासोबत फिरते म्हणजे त्याचं तिचं काही असावं असं नाहीये. हे लोक बघायला नव्हते ना, मी का माझ्या मित्रांना एवढं जीव लावते, बिकॉज मला माहितीये माझ्या वाईट काळात जिथे माझ्या मैत्रिणी पाहिजे होत्या ना तिथं ते उभे होते. सो मी नाही. आणि मी माझं असं आहे की मी माझ्या दुश्मनाला पण चांगलंच बोलते, मला नाही आवडत
चालेल. आणि तुमचं जे सक्सेस आहे या सक्सेस मध्ये तुम्ही कोणाला किती हे द्याल, महत्व द्याल? सगळ्यात पहिले माझा नवरा, ज्याने आतापर्यंत ज्याने मला आतापर्यंत खूप सपोर्ट केलाय, अजूनही करतात. हो, काही गोष्टींना रेस्ट्रिक्शन्स लावतात की हे करायचं नाही, तेवढा पुरता राग येतो, यार असं काय करता, लग्न आधी तर असं नाही झालं माझ्यासोबत, तर तुम्ही लग्नानंतर असं काय करता. बट नाही, नंतर मला काही गोष्टी रिअलाइज होतात, नाही ते माझ्या चांगल्यासाठी सांगत होते. कारण काही गोष्टी मी बघते ना की तिथे फ्रॉड झालंय, तिथे दुसऱ्या मुलीसोबत असं होऊन गेलंय, मग त्यांचं टोकणं माझ्यासाठी खरंच चांगलं आहे. एक्सपिरियन्स मॅटर. आणि माझे आई वडील आणि सगळ्यात मोठा माझा भाऊ, कारण मी वाईट करो चांगलं करो, माझ्यासाठी असा स्टँड घेतो ना तो मला कधी पण बोलतो, दीदी तू वाईट कर, तू किती पण वाईट कर, तू किती पण मी तुझ्या मागे. आणि सासरी मिस्टरांच्या व्यतिरिक्त माझ्या जाऊबाई खूप गोड आहे, खूप. येस, भांडतो मोस्टली क्रॉस मध्ये असतात. आम्ही भांडतो म्हणजे मी भांडते, त्या नाही भांडत. मला खूप छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, मग मी त्यांच्याशी बोलत नाही. पण लगेच असं अर्धा तास झाला का असं माझ्या आजूबाजूला येतात, कोणाला चहा प्यायचा आहे का, कोणाला काही चहा खूप आवडतो, शशीदादा ड्रेस घ्यायचा होता का तुम्हाला, जायचंय का, गावात काही काम आहे का. मला असं होतं, मग मी रडून देते. माझी दुसरी मदर आहे त्या, असं समजा. खूप सपोर्ट आहे. मी शूटला जाते वगैरे, कुठेही जाऊ दे, मी आहे ना तुझा भाई, हे ऐकत नाही ना, तेव्हा ती एकमेव व्यक्ती अशी आहे, तू जा, मी बघते माझा धीर, मी बघून घे, तू फक्त जा. खूप. आणि आमच्या आई पण खूप मस्त आहे, शांत आहेत माझ्या सासूबाई, जास्त बोलत वगैरे नाही, बट इमोशनल. वडील गेल्यापासून थोडीशी खूप शांत झाली, तेव्हापासून तिला बीपीच्या गोळ्या वगैरे चालू झाली, बऱ्याचशा तिच्या काही इश्यूज जमले, त्याच्यामुळे शांत झाली. प्रत्येक गोष्टीचं मग अशी बोलली की उत्तर देणं गरजेचं नसतं, म्हणजे काही गोष्टी बोलल्या नाही ते त्रासदायक पण ठरतं स्वतःसाठी. हा, ते एक असं होऊन जातं ना की आपल्या लाईफ पार्टनर सोबत नाही राहिलं ना तर माणसाला भरपूरशा इनसिक्युरिटीज आतमध्ये येऊन जातात. पार्टनर राहिल्यावर बिंदासपणे, आता सपोज तुमच्या सोबत पण काही थोडंफार होतच, घर असला म्हणजे काय होतच त्या गोष्टी, तर आपल्या नवऱ्याजवळ जी गोष्ट आपण हक्काने सांगू शकतो ती दुसऱ्याजवळ नाही सांगू शकत आपण, त्यामुळे त्या शांत झाल्या असतील थोडं. नाही, आम्हाला तेच वाटतं. आणि त्यांना येते ना पप्पांची आठवण जेव्हा येते ना, तेव्हा त्या असं रडून देतात. आता माझे जे दोन्ही पुतणे, माझ्या मोठ्या पुतण्याने आता गाण्यात काम केलं स्वामींच्या, जेव्हा त्याचं गाणं माझ्याकडे कच्चा ड्राफ्ट आला, बघितल्यानंतर मी ठरवलं होतं की मी घरात कोणालाच दाखवणार नाही, बट मला ना ते कंट्रोल झालं नाही, म्हणून मी फक्त माझ्या सासूबाईंना ते गाणं दाखवलं. म्हटलं आपल्या कृष्णाचं हे गाणं. त्या दिवशी त्या इतक्या रडल्या, त्यांना बघून मला इतकं रडू आलं. मग मी त्यांना, मला नव्हतं माहिती का रडतंय, मला खरंच कळलं नाही, पण मी जेव्हा त्यांना विचारलं नंतर, नाही सांगा ना काय झालं, तेव्हा त्या बोलल्या की आता पप्पा असते ना, आता पूर्ण कॉलनीमध्ये पेढे वाटले असते, माझ्या कृष्णाचं गाणं आलंय. म्हणजे ते एक त्यांना प्रत्येक पॉइंटला ना रिअलाइज होतं, माझा नवरा जर आता असताना तर मी हे केलं असतं, मी ते केलं असतं. नाही, आणि साहजिक आहे ना, माझ्याकडे माझा नवरा आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचा पार्टनर असतो. लग्न झालेला नसलं तरी मुलीला तिचा बॉयफ्रेंड असतो, तिचा मित्र असतो, मुलाला त्याची गर्लफ्रेंड असते. पण ज्या व्यक्तीचं लग्न झालंय त्यानंतर तिचा माणूस तिला सोडून जातोय, हा, तर ती नंतर कोणाकडे बोलेल, नाही बोलू शकत. आपण म्हणतो की मुलं असतात, मुलगी असते, मुलीचं लग्न होईल, मुलीला देखील नवरा येईल, मुलाचं लग्न झालंय, मुलाला पण बायको आली. एका पॉइंटला तो काय विचार करेल, माझी पण फॅमिली उद्या, त्यांनी कोणाकडे जायचं. त्यांनी म्हणजे आपणच त्यांना सगळं, त्यांनी आपल्याला या जगात आणलेलं आहे म्हटलं. मी अशी पण एक वेळ बघितली की म्हणजे काही थोड्या दिवसांमध्ये माझ्या घरात गेलेले 6-6 महिन्यांनी माझे मामा वारले, त्यानंतर आजी गेली, आजोबा वारले, त्याच काही दिवसानंतर वडील पण गेले. जे कोणी म्हणजे बघू सुद्धा शकत अशा गोष्टी सहन केलेल्या आहेत अचानकच. जेव्हा माझ्या म्हणजे एकदम चांगला काळ होता, माझं व्यवस्थित म्हणजे असं माझं मी स्वतःचं भाग्य मानतो की मला नाथ सेवा करायला भेटली. त्याच काळामध्ये बाबाजींचं गाणं आलं माझं हिंदीमध्ये, ते बऱ्याचशा आपल्या म्हणजे रसिकांनी खूप उचलून पण धरल्या. गाणं तुम्ही काढलं त्याच्या मागे काही स्टोरी आहे का, ते खूप गाजलंय. आणि हो, त्यामागे एक विषय असा होता की आम्ही, माझे गुरु ऋतू,
मी आणि फॅमिली मिळून असे कार्यक्रमाला गेलो होतो खंडेरायाच्या. मग तिथेच मग संचार असतो बऱ्याचशा जणांचा, नाथभक्तांचा म्हणा किंवा आपलं जे खंडेरायाचं करतात देवाधिकाच्या हिशोबाने. मग तिथे नाथांचं गाणं माझ्या भावनेने मी ऐकलं होतं. मग माझे गुरु ते बाबाजी ते म्हणजे जे राजू सूर्यवंशी नाथांचं, तर मग ते बोलले की आपल्याला गाणं करायचे बरं का कैराणीमध्ये बागलानी भाषा. म्हटलं ते बोललो बाबाजी, म्हटलं तुम्ही स्टुडिओला आपण पाहिजे, म्हटलं मालिश करा नशा आहे गाणं, मला आवाज नशा. त्यांच्याशी मग ऐराणीत बोललो त्या, म्हटलं डोक्यात ठेवलं म्हटलं हे गाणं तुम्ही कधी सांगा मला, मी करेल. त्यांचेच मग मावस भाऊ आहे भूषण दादा म्हणून. ते आजी दादा शशी दादा कुठे, म्हटलं काय नाही आहे स्टुडिओला येऊन जा. चालेल म्हणे आपण आपले गाणं करा नशे. म्हटलं कोणतं, म्हणजे असं शिकवणारे बाबा नशे. म्हटलं चालेल या म्हटलं. म्हणे बाबाजी ते पण येत आहे. म्हटलं ठीक आहे चालेल, आई मी वाट बघतो तुमची, येऊन जा म्हटलं. बाबाजीने विचारलं बाबाजी कोणतं गाणं, म्हणजे अशा नाव म्हटलं तर मला करायचंय, म्हणजे मला करायचंय म्हणजे मला माझ्या आवाजात गायचंय. म्हटलं थोडी छोटी नाच सेवा म्हणून. योग असा आला की बाबाजी म्हणे तू ट्रॅक तयार कर, आपण बघू म्हणे पुढे. ट्रॅक तयार केला. बाबाजी ते माझ्या जवळ दिवसभर थांबले. त्या गाण्याचं मला वैयक्तिक एवढं लागलं होतं की जे कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे जे कलाकार असतील त्यांनी म्हटलं तेव्हाच आम्हाला खूप गाणं आवडलं होतं. मोठ्या भावाला मला करून ऋतूला पण. मग बाबाजी ते आले, त्या दिवशी थांबले. मग गाण्यानंतर मग त्याच्यामध्ये काही मंत्र वगैरे असतील म्हणजे जे सागरी भाषेतले असतील, त्या भाषेतले मग मंत्र बाबाजीने लिहून दिले. त्यापैकी जो बाबांचा शिष्य आहे लकी म्हणून, तर मग त्याला सांगितले की असं उच्चार बाबाजींनी, म्हणजे त्याचं कसं कसं वेश वगैरे आहे बुवा, त्यांच्या पायामध्ये काय असतं, म्हणजे पायामध्ये खडवा असतो, कडे असतात, चांदीचे कडे असतात, जोडीमध्ये काय काय आणलेलं आहे देवाने. मग ते मंत्राद्वारे आपण ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात बाबाजींचं ते नामस्मरण त्या गाण्यातून आपण केलेलं आहे. त्या गाण्याबद्दलचा एक्सपिरियन्स खरंच असा होता शूटला की हे जसं बोलले लकी पगार म्हणून मुलगा आहे तो, त्याला मी भाऊ मानते, आमच्याच गावातला. आणि एक माझ्यापेक्षा 1-1.5 वर्षांनी मोठा असेल, तर त्याला स्वतःला संचार आहे. तर असंही नाही की आम्ही नाथांबद्दल ते गाणं केलं मग ते काहीतरी फक्त आठवलं म्हणून बोललं. ते गाणं करताना देखील त्याला संचारामध्ये ते मंत्र आम्ही घेतलेले आणि मग त्याचं जे ट्रान्सलेट आहे मंत्र इन द सेन्स की ते शाबरी लँग्वेजमध्ये असतं, शाबरीमध्ये असतं. ते आपल्याला ती एक आपण म्हणू शकतो की नाथांची भाषा आहे जी शाबरी मंत्रामध्ये आपल्याला येत असते. पण ती प्रत्येकाला कळेल असं नाही, ती तुम्हाला कळेल ती मला कळेल पण ती यांना कळेल असं नाही. सो मग त्या मंत्र म्हणजे तो एक्सपिरियन्स ना त्या गाण्याचा की आम्ही नाथभक्त आहोत ना हे त्या दिवशी जास्त स्ट्रॉंगली असं फील झालं की ते बघितलं ना डायरेक्ट डोळ्यांनी, तो त्या ट्रान्समध्ये जाऊन ते मंत्र बोलत होता आणि त्यानंतर हे ट्रान्सलेट करून त्या गाण्यातून पब्लिकला सांगत होते. म्हणजे खूप बार काही नाही बनवलेलं गाणं, खूप मन लावून मनापासून लावून. त्याच्यामुळेच ते इतकं व्हायरल म्हणजे झालं ना, आशीर्वादच तुम्हाला. म्हणजे ताई एक सांगेल त्या जो ट्रॅक बनवला ना मी, म्हणजे आधी तो ट्रॅक खास मी कानबाई देवीसाठी बनवला होता. म्हटलं हे हा ट्रॅक वरती दुसरं गाणं बनेल, देवाचंच बनेल, म्हटलं दुसरं गाणं बनलं. ते योगायोगाने नाथांचा हात भाव लागला, म्हणजे जे झालं ते नाथ कृपेनेच झालं असं म्हणता येईल. त्यांचा अनुभव खूप वेगळा भेटला मला आयुष्यात. सोबतच तुमचं ते घडीच्या काट्या दरारा ही पण गाणी फेमस झाली. मग ते कशी तुमच्या काय विचार करून त्या गाण्याने त्या गाण्यामध्ये म्हणजे माझा विषय असा होता की श्रीसाई म्हणून गाडी होती आपली, म्हणजे भाऊ त्या गाडीवरती पहिले वर्किंगला होता. मग त्या गाण्याचं म्हणजे भाऊने सहज असं कडवं लिहिलेलं होतं की हे गाणं म्हणून बघू बा आपल्याला, म्हणजे तेव्हा डोंगरी पावर वगैरे चालते आपल्याकडे कसमाती पेट्यामध्ये. मग बँडवरती ती खास करून खूप चालते तिकडे नाचायच्या वेळेला, म्हणजे एकदा चालू झाली का लवकर बंद करायचीच नाही असं, म्हणजे मूड ऑफ नाही झाला पाहिजे त्या हिशोबाने. मग त्या सी शार्प किंवा सी पट्टीवरती म्हणजे खालचा 6 असो वरचा 6 असो, मग त्या पट्टीवरती तेवढं कडवा जाता का नाही भाऊ म्हणता मॅच करून बघितलं. मग भाऊने त्या दिवशी फर्स्ट टाइम गाडीवरती वाजवलं ते मी ऐकलं नेमकं, म्हणजे खरं गाणं ते त्यानेच तेच सुरू केलं त्या गाडीवरती. ते हिशोबाने मग ते फक्त ऐकलेलं होतं, डोक्यात ठेवलेलं होतं की म्हटलं काहीतरी येईल कामामध्ये. पहिला जो पार्ट आहे था कोण सगवना जिंगे पवारा म्हणून गाणं काढलं होतं, तो ऍज एक्सपेरिमेंट माझा पहिला होता प्रोडक्शन लाईन मध्ये. मग ते केलं
त्या गाण्याला खूप सारा प्रतिसाद दिला. हा. म्हणजे त्यावेळेला माझ्यासाठी एका तासामध्ये चॅनलला सबस्क्रायबर काय 100-150 असतील माझ्या. हो. मग तेव्हा तरी सुद्धा मला एका तासामध्ये 33-40 व्ह्यूज भेटले होते त्यावेळेला. क्या बात. म्हणजे 2017-18 जेव्हा मी चॅनल ओपन केलं. म्हणजे आता तर चांगल्याना तेवढे व्ह्यूज गेन करायला वेळ लागतो. मग पब्लिकने मला तेव्हा थोडीफार अशीच मला दिशा दाखवली. मग तेव्हापासून ठरवलं हळूहळू करता करता मग या गाण्यांमध्ये इथपर्यंत पोहोचलो. त्यानंतर मग दरारा गाण्याचा विषय असा होईल की थोडक्यात आपण खानदेशी गाणे करतो पण नाशिकला आपलं येणं जाणं पण असतं. कारण की आपला सगळा विषय नाशिकमध्ये येतो. उठणं बसणं थोडं काही घ्यायचं असणं वगैरे. आता माझ्या वडिलांचं पण आपलं इलेक्ट्रॉनिक्स शॉप होतं पहिले. काय घ्यायचं असलं तर वडील पहिले नाशिकला प्रेफरन्स नंतर मुंबई वगैरे. म्हटलं मग आपलं पब्लिक पण नाशिकमध्ये आहे तर करू. मग तेव्हा जे गाणं लिहिलेलं होतं ते मग नाशिककरांचा किंवा खानदेशकरांचा असा शब्द आपण मॅच करून बघू म्हटलं. आता रमाकांत सगळ्यांना माहितीच तेव्हा मम्मीला रमाची माझी चर्चा झाली कसं सगळ्यांना करायचंय चालेल म्हणून करून बघू. म्हटलं आपण आपल्या लोकांसाठी करायचंय किंवा म्हणजे खानदेश असो किंवा नाशिक असो दोघी माणसं म्हणजे दोघी विभागातले लोक आपलेच आहे. दोघांकडचं प्रेम आई असो किंवा बाप असो दोघे आपलेच कसा विषय. मग तो एक एक्सपेरिमेंट म्हणून तू ट्राय करून बघितलं पब्लिक काय रिस्पॉन्स येते. मग गाणं बनवलं त्याच्यानंतर स्टुडिओ व्हर्जन केलं की कलाकार वगैरे कोणी पब्लिकला कळेल बघू. त्या गाण्याला पण बऱ्याच अडचणी आल्या. तयार केलं त्याच्यानंतर मग गाणं म्हणजे प्रतिसाद भेटला. शिवजयंतीला वाचलं बऱ्याचशा ठिकाणी वाजायला. बऱ्याच वेळा वाचतं ते पॉलिटिशियन म्हणजे पॉलिटिकल जर शो असतील तर तिथे वाचतं ते त्या गाण्याचे पण म्हणजे एक्सपिरियन्स खूप भारी आहेत. कधी पण रमा दादा आणि जर हे एकत्र असेल तर कुठलंच सॉन्ग सरळ कधीच रेकॉर्ड होणार नाही. दोन वाकडे लोक गाणं रेकॉर्ड करायचा टाइम यांचा ठरलेला असतो सकाळी 9 वाजता आणि हे उठून त्याला फोन करताय किधर आहे कुठे कधी येणार आहे. हा कुठलं ना शशी दादा आत्ता येतं आणि तेव्हा रमादादा झोपलेले असतात. इकडनं आला मेघाचा फोन काय उठलेले नाही. ती मला लिंक देते मग मी हिला सांगते हे पण झोपलेलेच. मग त्यांचं असं बॉन्ड वेगळं आहे. जेव्हा पण मला फोन येणार तेव्हा मी त्याला फोन काय कदाशे झोपायचे पहिला फोन असायला का सीताराम पहिलं होईल मग आणि मग ते जेव्हा एकत्र येतात ना गाणं रेकॉर्ड करायला हे गाणं रेकॉर्डिंग राहतं बाजूला यांचं काहीतरी भलतंच चालू असतं. म्हणजे असं मला कधी कधी असं वाटतं हे त्याचे मिस्टर आहे गाण्यासाठी फ्रेश होणं खूप गरजेचं म्हणून थोडंफार मजा. आणि मित्र जमल्यावर होतच. आता मला असं माहिती तसं सगळ्यांनाच म्हणले की तुमची जोडी म्हणजे रामलखनची जोडी सो त्याच्यावर काय बोलला तुम्ही. ते म्हणजे आता मी जेव्हा आयसीयूला होतो मला पण माहिती नव्हतं की मला स्ट्रोक आलेला आहे. रमा आल्यानंतर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत मला सुद्धा आली आयसीयू मध्ये. बरेचसे जण भेटून गेले म्हणजे काही गोष्टीत मला कोण कोण भेटले असं क्लिअरली आठवत पण नाही. आता हे आटकून वगैरे बोलतो नाही त्याच गोष्टीमुळे. म्हणजे मला ते पण विचारायचं होतं की मधला जो पिरियड लग्नानंतर कदाचित लग्नानंतर सुरुवातीचाच पिरियड होता तुमच्या आयुष्यात हे संकट आलं. म्हणजे ते नेमकं काय घडलं कसं घडलं कशामुळे काय तुम्हाला ह्या गोष्टी बऱ्याच जणांना जाणून घ्यायच्या म्हणजे फॅन जे आहे ते. कारण खूप जणांना ना चुकीच्या गोष्टी माहिती त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे. काय एक्झॅक्टली घडलं होतं कसं तुमच्या आयुष्यात. मी तुम्हाला थोडक्यात एकच सांगेल म्हणजे जेवढे प्रेक्षक आपले जेवढे जीवलग बघत असतील एकच सांगेल की जास्त तेलकट आणि जास्त वेळ जागा राहणं हेच नडलंय मला. प्रेक्षक हो आम्ही पण तेच करतो. नाही तो पार्ट झाला एक. बट रिअल गोष्ट अशी आहे की लग्नाला आमच्या 6-7 महिने झाले होते आणि त्यानंतर हे खरं आहे की यांचं जागरण हे पहाटे 5 किंवा 6 वाजता झोपायचे. हे कधीतरी ऑर्डरला असायचे कुठेतरी किंवा कंटिन्यू स्टुडिओमध्ये काम. त्यांना घरात मी ही कायम बोलायची. मोठे दादा ही कायम बोलायचे. आई मोठ्या ताई कायम कंटिन्यू की एवढं वेळ जागरण करू नको. जेवायलाही यायचे नाही. तिकडे जर त्यांच्याकडे आपण जेवण घेऊन गेलो तर तेव्हाही ते चिडचिड करायचे. त्यांना कामाच्या वेळी ते जेव्हा एकटे असतात एखादा रिदम ते बनवत असतात ना तेव्हा त्यांना तिथे कोणीच नको असतं फक्त ते आणि ते त्यांच्या हिशोबाने काम करतात.
तर मग आम्हाला ती सवय झाली होती. मग मी तरी नाही जायचे, कारण उगीच आमचं भांडण नको व्हायला. तर मी मोठाच ताईने पटकन नाही का, मग ते अन्न मग बोलायचे, मग ताई करायचे काही राहते जेव्हा येतील आपण तेव्हा त्यांना देऊ. ते सगळं झालं. त्यानंतर त्यांना अचानक त्रास व्हायला लागला. मला अजून आठवतं की स्ट्रोक यायच्या 3-4 दिवस आधीपासून मला त्यांच्यामध्ये ते लक्षणं वेगवेगळे दिसत होते. जसं की कंटिन्यू झोप यायची, बोलता बोलता, आता मी तुमच्याशी बोलते, मी तुम्हाला आता ह्या टॉपिकवर बोलते, बोलता बोलता ते कुठेतरी भरकटून जायचं, वेगळंच काहीतरी बोलायचं. मग ते मला दिसत होतं. त्यांच्या फेसची ही जी लेफ्ट साइड आहे त्याची वर ओढली जात होती. ते ना असं तिरपा हसत होते. आणि मला असं झालं होतं की मी ताईंना बोलली होती मोठ्या, की ताई पण बोलल्या, हो ऋतू मला वेगळं वाटतंय. मला अजून आठवतं आम्ही बुलेट घ्यायला गेलो तेव्हा माझी इच्छा होती की एक गोष्ट अशी आहे, मी सांगेल की मला जी गाडी आवडते आणि माझा मोठा पुतण्या कृष्ण, त्याला जी गाडी, आमच्या दोघांना जी गाडी आवडेल, आम्ही फक्त बोलायचं औषध ही गाडी घरात पाहिजे, ती गाडी दाराला असते म्हणजे असते. एवढे ते आहे माझ्यासाठी तरी करतात. आणि मला बुलेट 400 वरला मला असं झालं होतं की यार मला पाहिजे ही गोल्डन रेड. ते माझ्यासाठी खूप सरप्राईज होतं. तेव्हा मी मम्मीकडे आलेली होती, यांनी मला अचानक फोन केला, चल आपल्याला जायचं. मला माहित नाही कुठे, हे मला शोरूमला घेऊन गेले, गाडी बुक. सिरियसली. आणि घरी जाऊन डायरेक्ट, घरी पण कोणालाच सांगितलं नाही. तिकडे घरी गेल्यानंतर ते सांगताय आपल्याला गाडी घ्यायची आहे, या तारखेला डिलिव्हरी आहे, आपल्याला जायचं. गाडी बुक केल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी डिलिव्हरी होती. तेव्हा आल्यानंतर ते त्या दिवशी अचानक चिडचिड करायला लागली तिथे. म्हणजे तिथे सर्व काम चालू होतं गाडीचं, शोरूमला डॉक्युमेंट्स ते डॉक्युमेंट्स लिहिता पण काहीतरी वेगळंच बोलायचे, सही करायला लावलं तर काहीतरी वेगळंच करत होते, वेगळंच. आणि गाडी घेतल्यानंतर आम्ही दोघांनी बाईकवर डायरेक्ट देवळा जायचं ठरवलं, न्यू गाडी. तर त्यांना अचानक गाडीवर चक्कर यायला लागली. चक्कर म्हणजे मला पहिले मायग्रेन होता. त्या मायग्रेन मध्ये अशी गोष्ट व्हायची की डोळ्यासमोरची तार चमकायची, म्हणजे थोडंसं दिसायचं नाही आणि थोडंसं दिसायचं. पेट्रोल टाकून घरी जायला लागलो. आम्ही पिंपळगाव 2 लाखापर्यंत पोहोचलो. तिथे मला जास्त त्रास व्हायला लागलो होतो. मी आता चालवू नाही शकतो. काय म्हटलं, मागे बसलेली आहे, तुझं क्लिअर आहे, त्रास मला होतो, माझ्या होता त्रास नको म्हटलं. नेमकी मग गाडी आली आपली 4 व्हीलर मागणं, मग तिच्यात बसून मग घरापर्यंत नाही. आणि आमच्या सोबत म्हणजे असं होतं की आमचे जे गाडीवरती होते ते दादा, फौजी दादा, ते होते सोबत गाडी घ्यायला आलेले, फॅमिली मेंबर. तर मग त्यांना ती गाडी दिली की तुम्ही ती घरापर्यंत घेऊन जा. आणि आम्ही दोघं, मला अजूनही आठवतं त्याच दिवशी जसं यांनी उल्लेख केला, आमचे गुरु राजूबाबा सूर्यवंशी गाडी घ्यायला जायच्या आधी हे बाबांकडे गेले सटाण्याला, नाथांच्या गाडीवर दर्शन केलं बाबांचं. हे चप्पल घालून गेले आणि विदाऊट चप्पल तिकडे चप्पल काढली, आता कुठे राहिली, समोर चप्पल होती त्यांच्या, तरी ते बोलते की चप्पल कुठे. म्हणजे हे असे सिम्पटम्स मला दिसत होते. त्यानंतर माझा छोटा भाऊ संदेश, एक सांगेल कोणाला होऊ म्हणून त्याचे सिम्पटम सांगेल थोडक्यात मी. स्टार्टिंगला म्हणजे मायग्रेन नसतो ना, मायग्रेनला हलक्यात घ्यायचं. मायग्रेन म्हणजे आपण जी चिडचिड करतो ना, आपण काय डोकं दुखते बाहेर बाजूला सर, हे जे बोलण्यात थोडंफार आपला तो बिंडो पण असतो ना, तो साईडला ठेवायचा. कारण की काय होतं ते मी केलेलं आहे, त्याच्यानंतर मग मला त्याचे परिणाम भोगावे लागले. आणि माझ्या भावाला हे ऑर्डरला घेऊन गेले सिन्नरला, संदेशला, की संदेश आपल्याला जायचं. त्या दिवशी हे रात्रीचे गेले, तुम्ही 2 वाजता गेले, रात्री 2 वाजता, रात्रीचे हे 2 वाजता गेले. देवळाहून हे एकटे ब्रेझा घेऊन नाशिकला पोहोचले. नाशिकवरनं जोत्रा हॉटेलवरनं संदेशला यांनी पिकअप केलं आणि त्यानंतर ते दोघं गेले. मला संदेशने फोन केला होता, दीदी मला दाजींचं बिहेवियर जरा वेगळं वाटतंय. म्हटलं का, काय झालं, त्यांना काही त्रास होतोय का? म्हटलं नाही असं काही नाही. म्हटलं इथून तर व्यवस्थित गेले घरात. नाही वाटते ना, गाडी चालवताना कधी झोपत नाही, ते ढोकल्या खातात. ओके. तर त्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर पण ते चालू ऑर्डर वाजवताना वेगळंच गाणं वाजवत होते. म्हणजे मोठे दादा सांगते की हे वाजवायला लावलंय पब्लिक डिमांड, ते वेगळंच काहीतरी वाजवत होते. मला तिथे त्याचा परत फोन आला, की दाजी खूप वेगळं बिहेव करताय. मग मला डाऊट आला, म्हटलं काहीतरी वेगळं होतं तेवढ्या दिवसांपासून, आपण डॉक्टरकडे जाऊन चेक करू. आणि हे आले त्या दिवशी ऑर्डरवरनं. हे खूप वेळ झोपून राहिले रात्रीचे तरी त्या दिवशी 2 वाजता ते बोलले की मला भूक लागली. खिचडी करून त्यांना दिली. रात्रीचे 2 वाजता त्यांनी खिचडी खाल्ली, पिवळी खिचडी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते 10 वाजता उठले, ते वॉशरूमला गेले. आणि माझं खूप डोकं फिरलेलं होतं. आणि गिरीश दादांचा पण, हे काय सवय लावून घेतली, वेगळंच बिहेव करताय, उठता किती वाजताय. हे आले वॉशरूम वरनं, किचन मध्ये चाय ठेवला होता ताईंनी.
मग ताई माझ्याशी बोलत होत्या, आई बसलेल्या होत्या, गिरीश दादा आवरत होते. तर अचानक दादांनी सोबत त्यांच्यावरती चालू पडून गेलो, ही काय पद्धत आहे तुमची, कधी उठताय कधी झोपताय, तब्येतीकडे लक्ष नाही काय. आणि त्या दिवशी दादांचं माझं आणि मोठं त्यांचं बोलणं झालं होतं की यांना हॉस्पिटलला घेऊन जा. ते आले आणि पाणी पिले आणि ते आम्ही त्यांच्यावर चिडल्यामुळे ते चिडले आमच्यावर, तुम्हाला काही कळतंय का म्हणे, मला काय होतंय. आम्ही डायरेक्ट जमिनीवर बसलो. त्यांनी बॉडी सोडून दिली. त्यामुळे तसं झालं. मी वॉशरूमला गेलो होतो, त्याच वेळेला मला लोखंडाची शिडी ठेवली होती वॉशरूमकडे, तेव्हा डोक्याला लागली आणि पडून पण गेलो, मला कळलं नाही. आणि ते बाहेर आहे वॉशरूम आमचं. सो मग आमचं काय, आम्ही किचन मध्ये होतो सगळे, यांच्याबद्दलच बोलत होतो, माहित नाही. आणि मग ते घरात आले तरी उठून आणि घरात येऊन परत असं पडले. तर मग आम्ही अर्जंट, आमचे फॅमिली डॉक्टर आहे गावामध्ये देवळात, त्यांच्याकडे दिलं. त्यांनी चेक केलं, ते बोलले नाही, अर्जंटली तुम्हाला नाशिकला जावं लागेल. त्यांनी आम्हाला सोपान हॉस्पिटलचा ऍड्रेस दिला. डॉक्टर बोलले की खूप फास्ट नाही, तुम्हाला जेवढा फास्ट नेता येईल तेवढा. तेव्हा बेशुद्धच होते का? त्यांना शुद्ध होते, हातपाय सोडून दिले, पॅरालाइज. ओके, म्हणजे तेव्हाच तो स्ट्रोक आला होता. पण मी त्यांचे डोळे, म्हणजे दादांना असं झालं तुम्ही गाडी चालवू की मागे आमच्या दोघांना बघू. मी जशी तशी विदाऊट आंघोळीची जशी गाडीत बसले, मी ह्यांचे डोळे लागत होते. मी ह्यांना मारत नाशिकपर्यंत नेलंय की तुम्ही प्लीज डोळे लावू नका. म्हणजे खूप घाणेरडा सीन होता हा माझ्या आयुष्यातला. मी माझ्या मोठ्या पप्पांना गमावून बसली कोविडमध्ये. आता त्यानंतर ना असा सीन माझ्या आयुष्यात कधीच झाला नाहीये, मी कधी एक्सपिरियन्स पण केला नाहीये. ते माझ्यासाठी काय नाही, त्यांना खूप चांगलं माहिती. त्यावेळी मी दादा गाडी चालवत होते, दादांनी तिथे नेलं व्हीलचेअर वरती त्यांना टाकलं, मध्ये नेलं. आणि कोइन्सिडन्सली त्या हॉस्पिटलमध्ये मला एक माझी मावशी भेटली. मावशी म्हणजे ती मम्माची फ्रेंड आहे, तिचं हँडलूम साड्यांचं आहे. तिचे मी ऍड केलेले होते, प्रमोशन्स केलेले होते. तिने अचानक मला बघितलं, म्हटलं अगं बघ ना यांना काय झालं. ती डॉक्टर आहे, तिने चेक केला, ती बोलली पॅरालाइज. लगेच आयसीयू मध्ये शिफ्ट केलं. आयसीयू मध्ये शिफ्ट केल्यानंतर खाली मी डॉक्टरांना भेटली. डॉक्टर मला बोलतात काहीच गॅरंटी नाहीये, काहीच विचारू नका. मला असं झालं त्यावेळेला, मी मोठ्या दादांना पण जाऊन कसं काय सांगू की डॉक्टर असं बोलताय की काहीच गॅरंटी नाहीये. मी घरी कसं सांगू. मी मम्मी पप्पांना फोन केला की काहीतरी झालंय, मला नाही माहिती, तुम्ही लगेच दवाखान्यात या. ते आले, माझा भाऊ आला, माझा मावस भाऊ आला. मला काहीच कळत नव्हतं त्यावेळी. आणि यांना आयसीयू मध्ये नेलं, कोणी काही सांगत पण नव्हतं. पण जेव्हा डॉक्टर मला बोलले ना की तुम्ही रिलेटिव्हजला बोलवा, त्यावेळी मी संपली होती पूर्ण. आणि त्यावेळी म्हणजे माझ्या डोळ्यातनं ना पाणी पण थांबत नव्हतं आणि काहीच समजत नव्हतं. मला अजून आठवतं, विनोद दादा, समीर दादा, सगळेजण आम्ही हॉस्पिटलला यायच्या आधी तिथे जण होते, भैया दादा. आणि रमा दादाला जेव्हा कळलं तेव्हा त्याच्या तर पायाखालची जमीनच हलून गेली, कारण की लग्न होतं त्याचं पुढच्या 12 दिवसामध्ये. आमची अॅनिव्हर्सरी आहे त्याचं लग्न एकाच दिवशी. आणि माझी मम्मी, मला असं झालं होतं की यार मला तुम्ही सगळेजण सांभाळा, पण सगळेजण रडत होते. माझे मामा, माझी मावशी, माझे मम्मी, माझे पप्पा, मला काहीच कळत नव्हतं. आणि मला अजून आठवतं तेव्हा न्यू गाडी घेतलेली, सगळ्या गोष्टी घेतलेल्या आणि पैसेच नव्हते. डॉक्टर बोलले आधी पैसे भरा. त्यावेळी गोकुळ दादांना, मला डोक्यात फक्त गोकुळ दादा होते. मी त्यांना फोन केला, असं असं झालं. ते डायरेक्ट शॉक बोलले, बेटा मी बाहेर आहे. म्हटलं दादा काही करा, मला हेल्प हवी. मी त्यांना फोन केला, तू टेन्शन नको घेऊ, अशा अशा ठिकाणी जा, तुला असा व्यक्ती पेमेंट देईल. माझ्या मावस भावानी इतकी फास्ट गाडी काढली, आम्ही पेमेंट आणायला गेलो. त्यानंतर डॉक्टरांनी अजून परत लगेच 50,000 सांगितले. मला कळत नव्हतं काय. मी म्हणजे त्यावेळी आपण म्हणत नव्हतं की मी माझ्या आई वडिलांकडे पण मागू शकते, मी नव्हती त्या भानात. मला त्यावेळी शिवराजांना आठवले आमचं, ते मला मुलगी मानतात, गोकुदादाही मला मुलगी मानतात. त्यांनी मला लगेच टाकले. मग हे फक्त जवळच्या लोकांना माहित होतं की असं झालंय. आणि लिटरली मला अजून असं आठवतं की यांना शिफ्ट केल्यानंतर 2 तासांनी मला आयसीयू मध्ये जाऊन दिलं. तिथे जास्त वेळ बसून पण द्यायचे. मी माझ्या नवऱ्यासाठी काही पण करू शकते, काही पण तिथे मला येऊन द्यायचं नाही ना. मला असं व्हायचं यार, मला हा धाक होता की ते मला परत ओळखू शकतील की नाही, कारण ते सगळं विसरून गेले होते. बट मी त्यांना पाहिलं ना, मी त्यांच्या समोर नाही रडली. मी एवढे 15 दिवस आयसीयू मध्ये मी जायची, मी त्यांच्या समोर रडली नाही. माझा संदेश इतका रडायचा की काय होतंय, असं का होतंय, तुला मी वेळीच सांगतो. माझ्यावर संताप करत होता त्या दिवशी की तुला मी वेळीच सांगत होतो काहीतरी होतंय दाजींना, तू नाही ऐकलं. त्यावेळी माझा भाऊ मला फर्स्ट टाइम असं बोललेला की तुझ्यामुळे झालं. तर तो शब्द मला इतका मनाला लागलेला
की मी का असं कोणाचं वाईट बघू, आणि ते पण माझ्याच लाईफ पार्टनरचं. त्यावेळी मी फक्त नाथांना एकच बोलली होती की मी काहीच करणार नाही. जर तुमचं खरंच सत्व असेल, तुमचं खरंच सगळे लोक बोलतात शशी दादा नाथ भक्त आहे, त्यांच्यावर नाथांचा हात आहे, तर तुम्ही माझ्या नवऱ्याला काहीच होऊन देऊ नका. आणि खरंच नाथांनी माझं ऐकलं आणि मी नाथांना तेव्हा बोलली होती ते जर बरे झाले, ते जर चालायला लागले तर मी त्यांना तुमच्यापर्यंत घेऊन येईल, पण मी पायी येईल. त्यानंतर मग ते खरंच बरे झाले. आम्हाला तिथं दुसरे देव माणूस म्हणून कोणी सापडले ते म्हणजे आमचे सचिन दादा. म्हणजे असं समजा की दुसरा सक्का भाऊच यांचा. सचिन भाऊ रोज मी रोज हॉस्पिटलला सकाळी यायच्या आधी ते यायचे, त्यांना चहा बिस्किट खाऊ घालायचे. खूप आणि तिथे रात्रभर माझ्या भावांनी एक पण दिवस ICU मध्ये मला रात्रभर थांबून दिलेलं नाही. त्यांना माहिती आहे माझी हालत काय, मला पॅनिक अटॅक सारखे एन्झायटी सारखं होऊन जातं. तर माझा भाऊ कामाला जायचा, तो कामाला जाऊन असतो, त्याचे मित्र तिथे थांबायचे, माझे ते सगळे मानलेले भाऊ. आणि तो आला का मग ते कामाला जायचे, नाहीतर ते पूर्णचे पूर्ण. म्हणजे तिथे डॉक्टर्स पण म्हणायचे की भाई हा माणूस, त्यांना तेव्हापर्यंत माहित नव्हतं की हा माणूस कोण आहे जो ऍडमिट झालाय. एवढे पब्लिक काय ते दिवसाला 400 500 लोक भेटायला, एवढ्या लोकांना मला रोज तोंड द्यावं लागायचं. मला ही अपेक्षा होती त्यावेळी की जर कोणी येईल तर मला बोलेल की तू टेन्शन नको घेऊ, सगळं होईल. पण मला सगळ्यांना सांगायला लागायचं तुम्ही टेन्शन नका घेऊ, ते व्यवस्थित. मी तेव्हा खूप स्वतःला दाबलेलं, खूप तेव्हापासून आतापर्यंत एवढं भरलेलं आहे ना माझ्या मनात. मी लग्न झाल्यापासून आम्हाला अजून आठवत नाही आम्ही कुठे फिरायला गेलो, अजिबात नाही. म्हणजे खूप खूप प्रॉब्लेम फेस केले. माझ्या नवऱ्याने कधीच कोणाचं वाईट बघितलं नाही, कधीच नाही. साधी रस्त्यावर चिमणी जरी बाजूला पडलेली दिसली ना, ते गाडी लावतील हायवेला, तिला पाणी बसेल, तिला घरी घेऊन येतील. मग असं त्यांच्यासोबतच का. आणि माझे मम्मी पप्पा ना रात्रंदिवस देव. इकडे सासूबाईंना पण लगेच सांगताना तर आम्ही यांना स्ट्रोक येऊन गेल्यानंतर 5 दिवसांनी सांगितलं, कारण की त्या हार्ट पेशंट होता. खूप काही फेस केलंय. लग्नाच्या 10 दिवस आधी माझ्या सासूबाईंना हार्ट अटॅक, आमच्या लग्नाच्या 10 दिवस आधी. म्हणजे एवढं सगळं फेस केलंय मी. खूप काही. तुम्हाला माहितीये खूप सारे लोक असे बोलतात मला की 1 वर्ष तर माझे रील्स वगैरे बंद होतं सगळं, की अरे नवरा आजारी आहे तरी रील्स काढते, तरी काय वाटत नाही. पण पब्लिकला हे नाही माहिती की त्या रील्स मधनं माझं इन्कम आहे. आपण म्हणतो की संसार हा बैलगाड्याचं चाक असतं. अरे दोन्ही चाकांना चालावं लागेल तर ते सरळ चालेल. आणि जेव्हा एक चाक जातं ना, एकाला तर लावून धरावं लागेल. नाही चालू शकेल पण लावून तर धरू शकते ना. मी एकट्या पैशांची मदत किती वेळा दुसऱ्यांकडे मागणार, किती वेळा मागणार. ते देव माणसं आहे हे सगळे ज्यांनी आम्हाला मदत केली. खूप लोक. तेव्हा माझी बेस्ट फ्रेंड तेजू, ती तिथे 24 तास थांबायची त्यांच्याजवळ. ती मला बोलायची, तिला माहितीये मला भरून येते, तिला जाणवायचं. तेव्हा बोलायची तू बाहेर, तू रडून घे. मी बाहेर जायची, मी रडून घ्यायची. खूप खूप पब्लिक यायची, खूप भेटायची, वहिनी असं कसं काय झालं, तसं कसं काय झालं. बट मला माझ्या नाथांवर विश्वास होता. आणि हे जे आहेत ना खानदेशचे एवढे लोक, त्यांचं प्रेम आहे तेवढं माझ्या नवऱ्यावर, त्यांच्या सर्वांचे ब्लेसिंग्स होतात ना, म्हणून ते आज सुखरूप आहे. आणि कधीच माझ्या ससाने मला त्रास असा कधीच नाही दिलाय. त्यांना एवढं सगळं झाल्यानंतर त्यांना टॉयलेटला, वॉशरूमला ते बोलायचं ऋतू मला कसं तरी वाटतंय, मी वॉशरूम मध्ये जाऊनच टॉयलेट करेन, मला इथे नाही होते, बेडवर नाही होते. पण त्यांना उठता यायचं नाही. असा एक एक्सपिरियन्स मी शेअर करेन की 15 दिवसानंतर आम्ही त्यांना ICU मधनं काढलं, खाली शिफ्ट केलं जनरल वॉर्डला. आणि त्यानंतर ठरवलं की फिजिओ ट्रीटमेंट घ्यायची. त्यासाठी नाशिकमध्ये सगळ्यात बेस्ट सर जे काय होतं ते आरंभ रिहॅब सेंटर, तिथे अमोल निकम सर आहे, त्यांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं. तर तिथे गेल्यानंतर त्यांना शिफ्ट केल्यानंतर मला अजूनही आठवतं, शिफ्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आंघोळीला चालली होती. आणि ते मला तेव्हाच बोलले होते की ऋतू मला वॉशरूमला जायचं आहे. मी त्यांना सांगितलं की डायपर वगैरे लावलेलं तुम्ही करून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. ते मला बोलले ऋतू नाही होईल मला. ते पहिल्यापासून मला हा शब्द होता की मला नाही होईल, मला असं नाही होते, माझे हाल होत आहेत. मला खूप वाईट वाटायचं जेव्हा ते असं सांगायचं. तेव्हा मी त्यांना बोलली नाही, तसा नाही उठवू शकत तुम्हाला. बट तो दिवस काय होता मला नाही माहिती. मी आंघोळीला गेली तरी हे उठले आणि हे पडले खाली. मला खूप जोरात आवाज आला बाथरूम मध्ये. तर आवाज आल्यामुळे मी पटकन बाहेर आली आंघोळ करून. मी यांना बघितलं की हे जमिनीवर पडले. तेव्हा मी यांच्यावर संताप केला. मी तो नव्हता करायला पाहिजे, बट म्हटलं कोणी सांगितलं तुम्हाला हे करायला, पडले ना तुम्ही, म्हटलं तुम्ही ऐकलं नाही ना, म्हटलं माझा आता तुम्हीच उठा.
त्यावेळी मी त्यांना नाही उठवलं. पण त्यांनी ती जी हिंमत केली आहे त्यावेळी उठायची, त्यानंतर ते जसे उठले तर त्या दिवशीपासून ते चालायला लागले. हो ना. येस, म्हणजे हा अंगावर नाही काटे येतात सिरियसली actually ते चालायला ऐकून. लागले. आणि मला त्यांनी खरंच मी सांगते की पॅरालिसिस पेशंट खूप जास्त त्रास देतात. आपण म्हणतो की त्याची रिकव्हरी होते, पण ते जशी रिकव्हरी होते ना ते डबलने त्रास देतात. पण त्या मनाने इतका त्रास त्यांनी नाहीच दिलाय मला, अजिबात नाही. आणि झालं आता जे झालं त्याला आपण बदलू नाही शकत, पण त्याच्यावरती उपाय मी तर खरंच सांगते की प्लीज यार पब्लिक, जर तुम्ही खरंच असं नाईट वर्क करत असाल, जास्त वेळ काम करत असाल ना, तर प्लीज आधी आपल्या शरीराला बघा. सर सलामत तो पगडी पाहिजे असं आपण म्हणतो. तो अजिबात खूप हार्ड पॅच होता माझ्या लाईफमधला. आणि मला उप्स पण नव्हते राहिलेले नंतर की हे परत काय करते, कारण हे इतकं निगेटिव्ह बोलायचे. मी पॉझिटिव्ह बोलायचे, ते मला निगेटिव्ह सांगायचे. मी परत निगेटिव्ह व्हायचे, परत मी त्यांना पॉझिटिव्ह सांगायला जायचे. पण मग नंतर आपण शांत बसल्यावर विचार करतो ना. तरी साधारण लग्नानंतर किती महिन्यांनी झालं? 6-7 महिने. मग अशा वेळेत अॅनिव्हर्सरी मी तिथे केली हॉस्पिटलमध्ये माझी. हा जो हॉस्पिटलचा स्ट्रगल असतो, म्हणजे लोक असं बोलतात की कोर्ट पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटल आयुष्यात नाही चढली. खरंच नाही पाहिजे. तो लग्नाच्या काही महिन्यातच तुमच्या आयुष्यात आला. तर आता ते तर बेडवर होते कम्प्लीट, पण तुला ज्या जबाबदाऱ्या होत्या, तर त्यावेळेला तुला कधी असं विचारायला की मी कशाला या गोष्टीत मी फसून गेली या याच्यात, असा कधी तुला विचार आला का? हा विचार ना मला स्वतःहून आत्तापर्यंत नाही आलेला. बट मला बोलणारे भरवणारे खूप, की टू बी फ्रँक सिरियसली सांगतात, खूप जवळचेच लोक होते, नाव नाही घेणार, की असं झालंय सोडून दे, तुझी लाईफ पडली आहे, काहीच दिवस झालेले नाही लग्नाला, असंही सांगणारे खूप होते. बट कसं काय सोडू? उद्या मलाही भाऊ आहे, मलाही वडील आहे, त्यांच्यावरही ही सिच्युएशन येऊ शकते. कसं काय सोडू? उद्या माझ्या भावाला जर त्याची बायको सोडून गेली तर? मी तुम्हाला सांगते काय, दुश्मनाचं पण वाईट नको व्हायला या हेतूची मी आहे. आणि हे जे कान भरवणारे होते ना, तेच आता परत येऊन काय बोलतात, भाई खरंच हॅट्स ऑफ आहे तुला, खरंच दुसरी मुलगी असती ना सोडून गेली असती तू. अरे तुम्हीच हे सांगणारे होते मला सोडून जा, आणि आता तुम्हीच हे येऊन बोलताय. हे असे डबल ढोलकी लोक असतात. आणि तुम्हाला त्या पिरियडमध्ये असं कधी वाटलं का की म्हणजे थकल्यासारखं होऊन गेलं की नाही माझ्याकडनं नाही होणार, आता संपलोय मी? थकल्यासारखं म्हणजे मी एकच सांगेल की जो पेशंट असतो ना ते त्यालाच माहिती आहे. म्हणजे इव्हन घरचे सुद्धा सपोर्ट करते, हिने केला खूप, म्हणजे तिने तिच्या जीवाला माहिती काय म्हणून. कारण की ज्या वेळेला गोळी आपल्या डोक्यात असते आणि आपल्याला काही सुचत नाही, तरी सुद्धा समोरचा फोर्स करतो की तू कर, ह्या गोष्टी करतो, तुला कळत नाही का मी काय सांगतोय बा असं. पण एकच सांगेल, समोरच्याला ब्लेम करण्याआधी ना तुम्ही पहिले त्या गोष्टीतून जा. फक्त मी तर एवढंच सांगेल, मी तर त्यावेळेला नाथांचा फोटो असं जवळ घेऊन झोपायचो, कारण की मला माहिती आहे जे भगवंत मला समजून घेईल, ते बाकीच्यांना बोलून सुद्धा कळत नाही, तर आपण बोलायचं काय असतं नाही का. 750 mg दिवसाला 2 वेळा गोळी असायची, म्हणजे डोक्यावरची फिट येऊन याच्यासाठी असायची, ती डोक्याला खूप शांत ठेवायची. त्याच्यामुळे दिवसा म्हणजे हे जेवढं बोलतोय ना, हे त्या गोळीचा असर नाही आता माझ्या बॉडीमध्ये, म्हणून बोलू शकतो. आता फक्त एवढंच आहे की डाव्या साईडला इफेक्ट होता स्ट्रोकचा, त्याच्यामुळे थोडंसं बोलायला इथून जड होतं मला. कदाचित काही शब्द मी फास्ट बोलत असेल त्याच्यामुळे सुद्धा काही जर समजत नसेल तर माफ करा मला. नाही काही नाही. तर एवढंच एक सांगेल की मी काही असे पण सीन फेस केलेले आहेत. त्याच मोमेंटमध्ये स्ट्रोक आला, तर मोठ्या भाऊने ते जे काही झेललं आहे, म्हणजे मोठा भाऊ किंवा जे काही बहीण असेल, हे तर म्हणजे बऱ्याचशा जणांना कळालं, त्यांनी काय केलं, बायको म्हणून साहजिक आहे, उद्या तुमचं लग्न होईल, तुम्हाला बऱ्याचशा जबाबदाऱ्या माहिती असतील. बायकोला तिच्या नवऱ्यासाठी करणं हे ते चुकत नाही, किंवा त्या ठिकाणी माझी आई असो बहीण असो करणं. फक्त एवढं वाईट एकच वाटतं की लग्नाच्या खूप कमी वेळात ह्या गोष्टी घडल्या. पण मग म्हणजे असं कधी वाटलं का तुम्हाला आत्ताच्या पिरियडमध्ये, आत्ताच्या मुली तुमच्यात आय गेस एज गॅप पण आहे माझ्या नॉलेजनुसार, तर ती थोडी जॅन्झी आता काय प्रकार आहे त्याच्यामध्ये बसते. तर मग त्यावेळेला तुम्हाला कधी असा विचार आला की ही आत्ताच्या विचारांची मुलगी मला या सगळ्या गोष्टींमध्ये साथ देईल का? ताई मी एकच म्हणेल या गोष्टीला की आपण साहजिक आहे, आता एक नवरा बायकोचं नातं म्हणजे किरकोळ नाही. 7 लोक आपल्या लग्नाला येतात, त्याला मान्य आशीर्वाद देतात,
फक्त एवढंच आहे, ज्या काही गोष्टी झाल्या असतील ना शेवटपर्यंत निभवून नेण्याला मी मानतो, नाही का. जसं आपल्या आईने निभवलं, आपल्या आजीने निभवलं, असं तुम्ही काही गोष्टी पर्टिक्युलर केलं म्हणजे तिथे तुमची जबाबदारी संपली असं नाही होत, नाही का. साहजिक आता लता मंगेशकर यांनी गाणे दिले, वयाच्या 86 वर्षापर्यंत त्यांनी गाणे दिले. थोडक्यात त्यांनी त्यांचं कर्तव्य शेवटपर्यंत पार पाडले, प्रत्येकाचं कर्तव्य. आता त्यांच्या ते गाण्याच्या प्रेमाप्रती त्यांनी लग्न केलं आणि आयुष्य त्यांचा वेगळा होता. त्यांना सुद्धा त्या अडचणींना तेवढं सामोरे पण जावं लागले. बरं, जाऊ द्या, आता विषय खूप जड झालाय, खूप हेवी पण होऊन गेलंय सगळं. तर तुमचं लव्ह मॅरेज आहे, हो ना? लव्ह प्लस अरेंज असं. हा, म्हणजे लव तर आधी झालं असेल ना, पण अरेंज त्याला तुम्ही करून घेतलं. तर तुम्ही कसे भेटलेत आणि कसं एकमेकांना या नात्यात कसे पडले? आम्ही मी पहिलं खानदेशी गाणं केलं, तू निघाली धोकेबाज. ओके, तर पहिलं गाणं मी यांचं करणार होती, राणी म्हणा जिंदगीनी मजाक करू नको, बट ते गाणं सम रिझन्स पुढे ढकललं गेलं आणि त्याच वेळी मला दुसरं गाणं आलं, तू निघाली धोकेबाज. तर त्या गाण्यामध्ये मी काम केलं, मुक्ताई प्रोडक्शन, तो सागर, त्याच्यासोबत मी काम केलं आणि माझं त्यानंतर मग यांच्या गाण्याचं शूट लागलं. हे मला नाशिकला घ्यायला आले होते, कारण की शूट होतं तिकडे देवळाला आणि चांदवडला. तर मग मी यांच्या घरी तेव्हा स्टे केला 2 दिवस गाण्यांच्या वेळेस, आणि तेव्हाच त्या गाण्यामध्ये मग त्या गप्पा गोष्टी आमच्या रंगल्या वगैरे, आणि तेव्हाच त्यांना माझ्यावर प्रेम झालं, मला त्यांच्यावर प्रेम झालं. मग आम्ही हा डिसिजन घेतला की लग्न करायचं. म्हणजे असं खूप फास्ट प्रोसेस होती आमची, अजिबात टाइमपास नव्हती, खूपच जास्त सुपर फास्ट. इथं जाऊ, इथं बसू, इथं फिरू, काहीच नाही झालं. आमच्या दोघांमध्ये 2 दिवसाचं सॉन्ग शूट झालं, 2 दिवसाच्या सॉन्ग शूट मध्येच आम्हाला प्रेम झालं. का तर मला त्यांची अंडरस्टँडिंग गोष्ट, मॅच्युरिटी मला आवडली, त्यांना माझा बालिशपणा आवडला. सगळ्यात महत्वाची गोष्ट की अल्लड आहे पण प्रामाणिक आहे, असं मॅच्युअर व्यक्तीला इमॅच्युअर व्यक्ती आणि सॉन्ग शूट झालं. सॉन्ग शूट झाल्यानंतर आता पण ती सॉन्ग शूट झाल्यानंतर ते मला सोडवायला आले. मला अजून आठवतं गाडीमध्ये ते मला बोलले, ते मला माऊ बोलतात, माऊ तू चालली, मग तुम्हाला नंतर भेटणार, बोलणार नाही म्हटलं नाही. आणि मी तेव्हा फुल ॲटिट्यूड मध्ये, हा बघेल ना, टाइम भेटलं तर भेटू, बोलू, माझं कॉलेज असतं, माझी थिएटरची प्रॅक्टिस असते. ते बोलले ठीक आहे. त्या दिवशी आम्हाला रात्र झाली घरी यायला, आम्ही उशिरा निघालो तिकडनं आणि जेवण माझ्या घरीच होतं. मग मम्मी आमच्याशी बोलत होती असं तसं. मग हे बोलले चला मी निघतो. मम्मी बोलली तुम्ही एवढ्या रात्रीचे जाणार आहे? नाही नाही, एवढ्या रात्रीचे जाऊ नका, देवळा खूप लांब आहे, घाटाचा रस्ता आहे, थांबून घे. यांनी थांबून घेतलं. त्या दिवशी आम्ही ठरवलं घरी सांगायचं. अच्छा. तर हे मला बोलले की आधी तू सांग, मी लगेच घरात शब्द म्हणतो. तर ठीक आहे. मग ना मी माझ्या पप्पांना फक्त आधी चाकूल देऊन ठेवली होती. माझे पप्पा एकदम फ्री माइंडेड आहे. माझे पप्पा सगळ्यात, माझा पहिला मित्र कोणी असेल तर माझे पप्पा आहे. पप्पा तुला माहिती ना मी सॉंगशूटला गेली होती, तिथे असं असं तो मुलगा आहे ना, मग त्याचं असं म्हणणं आहे, मी आधी माझी बाजू सेफ ठेवली यांचंच लावून, त्याला मी आवडते, तो लग्नाचं विचारतोय. मग पहिले मग तुला नाक पुसता येत नाही बेटा, तू लग्न करणार. हे आपल्या आईवडिलांचं असंच असतं. आणि माझ्या मम्मी पप्पांचं हे विजन क्लिअर होतं, भाई तू 28 झाल्यानंतर तू लग्न करायचं. आणि मी लग्न केलं वयाच्या 21व्या वर्षी. 7 वर्ष मी खाऊन टाकले. आणि मग घरी सांगितलं तर फक्त पप्पांना सांगितलं, पप्पांना दिलेली होती एक खबर. मग मी यांना सांगितलं की पप्पांजवळ विषय मांडलाय, तुम्ही आता तुमच्या घरी बोला, तिकडे बोला. मग हे तिकडे बोलले. मग तिकडे आईन त्यांना कदाचित स्टार्टिंगला असं झालं तर ती लहान आहे अजून, ती सांभाळून घेऊ शकते का ह्या गोष्टी, किंवा तिला सिटीतली सवय, इकडे ती ऍडजस्ट होईल का वगैरे. पण हे बोलले नाही नाही मला तिच्याशीच लग्न करायचंय. हे आमच्या डायरेक्ट गुरुंकडे गेले. घाबरले नाही? एक ऑब्झर्व केलं का, तिला पटपट बोलता येत, खूप जास्त आमच्या गुरुंकडे गेले. कच्चा पडतो मी. हे आमच्या गुरुंकडे गेले, बाबाजी मला ती आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचंय, मला काहीच सांगू नका नाही तर मी लग्न करणार नाही, मला लग्नच करायचंय. गुरुजी बोलले ठीक आहे मी आहे ना. आणि त्यांनी पण खूप साथ दिली आमच्या गुरूंनी. मग त्यानंतर मी यांना सांगितलं की मी आता बोलली घरी. हे बोलले की मी पण बोललो घरी. हे बोलले की आधी तुला मम्मी येऊन भेटेल. मग हे आईंना नाशिकला घेऊन आले आणि माझ्या नंदनबाई CA ची तयारी करताय, त्या रूमला राहतात.
तिकडे यांनी मला बोलवलं तिच्याकडे, ताईकडे, आणि तिकडे मग आई आल्या. तुमच्या या पिरियडमध्ये, आता मागचा जो पिरियड झाला त्यानंतर तुमचं प्रोफेशनल लाईफ, याच्यामध्ये तुम्हाला असं कधी जाणवलं का की तुमच्यावर लोक जळत आहेत, अतिशय जास्त जळत आहेत, किंवा तुम्हाला साथ देणारे? ताई मी एकच म्हणेन की या गोष्टी जर तुम्ही विचारला ना, जळण्यापेक्षा मला त्या गोष्टी मला अशा महत्वाच्या वाटतच नाही. कारण की ते आपण बोलणं विचारायला थांबणारी गोष्ट नाही. लोकांची वृत्ती तशी किंवा स्वभाव तसा आहे. आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिल्यानंतर आपण विचलित होणार आहे. लोकांनी काही करू शकत नाही का? त्याचा तुम्हाला कधी प्रॉब्लेम नाही झाला की हाय लेवलला जाऊन कोणी तुम्हाला त्रास दिलाय? त्रास झालेत, पण एवढंच म्हणेल ते जळणाऱ्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. कारण की दुखलेल्या गोष्टी बोट ठेवल्या अजून दुखणार, ते थांबणार नाही. त्या त्रासदायक आपल्यालाच ठरणार आहे. फक्त त्याच्यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार आपण केला पाहिजे. बट एवढं आहे, जोपर्यंत हे व्यवस्थित होते तोपर्यंत कधीच कोणी त्रास नाही दिला. जेव्हा यांना स्ट्रोक येऊन गेले ना, त्या आजारपणात खूप लोकांनी मला फक्त एकच वाईट वाटतं की मी ज्या वेळेला गाणं काढलं नाथांचं, तर त्यावेळेला एकच वाईट वाटतं की नाही म्हणतो ते गाणं काढ ना म्हणे, तोपासून तुला त्रास चालू आहे ना म्हणे. हे बोलतात भरपूर जण. आता ठीक आहे, पण बाबाजींची पण एक गोष्ट सांगतो, म्हणजे थोडक्यात विश्वास नाही त्यांना तुमच्यावर, म्हणजे तो जो पहिला विश्वास होता तसा ते आता नाही, थोडीशी नाही तसं नाही म्हणताय ना. मी एक्सप्लेन करते एक मिनिट. विषय असा आहे की खूप जण म्हणतात की जेव्हापासून तू नाथांचं गाणं केलं, ते गाणं खूप चाललं, सो मग ते काही लोकांना खटकलं म्हणून तुझ्यावरती असं झालंय त्या जेलसीमुळे, असं लोकांचं म्हणणं आहे. ओके, तर मला काय वाटतं, तुम्ही म्हणता ना की नाथांचं गाणं आलं आणि म्हणूनच तुला स्ट्रोक आला नंतरून वगैरे, पण ज्यांचं गाणं करून स्ट्रोक आला त्याच व्यक्तीने, त्याच देवाने परत तारलं पण आहे ना, आज त्यांच्याच कृपेने. पण हे कसं काय बोलू शकतो की त्या गाण्यामुळे स्ट्रोक आला? तेच मला आजपर्यंत दोन साइड असतात. बिकॉज त्याच्या सोबत तुमचा बिझनेसचा पण लोड जास्त होता. करेक्ट है ना. पण लोकांचं आहे ना, आपण म्हणतो ना जेवढे लोक तेवढे प्रवृत्ती, पॉझिटिव्ह साईड, निगेटिव्ह साईड, ब्लॅक मॅजिक, गुड वाईब्स. त्याच्यामध्ये असं लोक जज करतात त्यांच्या मेंटॅलिटीने की नाही याला काहीतरी बाहेरचं झालं. एक म्हणता नाही बँडमुळे झालं, एक म्हणता नाही घरात काहीतरी वेगळं चालू असेल त्याच्यामुळे झालं. किती लोकांना तोंड देणार? तुम्ही काय बोल? मला तर एकच कळतं की ठीक आहे, काही जण बोलतात, आता ते ना ते शेवटी ते काय करू शकतात. बऱ्याचशे त्याच्यामधले आहेत, त्यांना माहिती आहे की नवनाथ ही गोष्ट काय, म्हणजे त्यांची गोष्ट ज्यांनी त्यांना अनुभवलं तो सांगू शकतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या आई आपला बाप आपल्यासाठी काय, थोडक्यात ते आजच्या क्षणाला माझ्यासाठी. आज मी त्या गोष्टीमध्ये पडलो, स्ट्रोक आला असेल आणि मी त्या आजारपणात त्यांना बघतीला लागलो, हे माझं वाक्य समजतं. आता फक्त असं काही गोष्टी मनातल्या मनात राहतं जे भगवंताला आपण सांगतो, प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाही तसे. बघ म्हणजे फक्त चेहरा जरी बघितला देवाचा तरी आपल्याला शांतता वाटतं सारखं. तशा काही गोष्टी माझ्या आयुष्यात, आता मला चालता यायचं नाही, तर भगवंताचं नामस्मरण केलं असेल, तिथे पाय ठेवला असेल भगवंताच्या दारात, हात चालायला लागलो, थोडंफार बोलता येतंय. एक वेळ अशी होती की माझ्या आजीला पण स्ट्रोक आला, म्हणजे वडिलांच्या आईला. माझ्या आजीला बोलता सुद्धा यायचं नाही. आज मी त्यांच्या कृपेने बोलतोय, तुमच्यासमोर बसलोय, हेच खूप मोठं माझं भाग्य मानतो. मला याच्याकडे एक माहिती आहे की आज स्टुडिओमध्ये नाथांची मूर्ती रोज त्यांची नित्य नियमाने पूजा आरती होते. एकच सांगेल, जे भगवंत करेल ते देव करू शकणार, म्हणजे ते मनुष्य करू शकणार. आणि बरं, बँडच्या क्षेत्रामध्ये जी क्लायंट येतात तुमच्याकडे, आता लग्नाचं जास्त करून तो हे असतो, त्याच्यातला काही मजेशीर असा प्रसंग आहे ते तुम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे? क्लायंट म्हणून काय काय पण डिमांड ठेवता यार, असं कधी वाटलं का? नाही, आता मी म्हणजे जे प्रोड्युसर आहेत ना ते कदाचित मला रिलेट करतील. आता सांगते की दादा असं गाणं आपल्याला करायचं, ठीक आहे, मग मी ऐकून घेतो गाणं कोणत्या, मराठी काय नाही. मग त्यांना सांगतो की आधी पहिले स्टुडिओला आल्यानंतर आपलं कन्फ्युजन नको आहे. ठीक आहे, त्यांच्याकडनं गाणं ऐकून घेतो, कंपोजिशन ऐकतो, कोणी लिहिलंय काय लिहिलंय वगैरे बघून घेतो की उद्या जाऊन आपण गाणं बनवून दिलं स्ट्राईक नको यायला. मग आले सुद्धा म्हणजे काय जण कस्टमर सांगतं की नाही दादा आम्हाला यायला जमणार नाही, तुम्ही तिथूनच करून द्या ना. मग मी कंपोजिशन वगैरे माझ्याकडनं करून देतो आणि त्याच्यानंतर शब्द पण काय आणले असेल मग माझ्याकडनं बरेचशा गाणे असे आहेत की ते मी करून देण्याचा प्रयत्न केलाय की बरेचसे जण गरीब घरातून बिलॉंग करतात, त्याच्यामुळे आपण स्वतःहून करून द्यायचं. प्रत्येक वेळेला पैसाच नाही बघायचा, माणूस पण बघायचा. मग आपण गाणे वगैरे करून देतो माणुसकीच्या नात्याने, पण कधी कधी कसं होतं, आपण आपलं काम झालं, दादा तुमचं गाणं झालेलं तुम्ही पेमेंट टाकून द्यावं,
हा. मग मी तुम्हाला गाणं सेंड करून देतो. नाही दादा तुम्ही मला पहिले गाणं टाका ना, मग मी पेमेंट टाकतो. मी त्या विश्वासापोटी मी गाणं सेंड पण केलेले. तर असेच माझे पैसे खूप बुडले पण आहे. देतच नाही, देतच गाणं घेऊन नाही. घेतात. नाही दादा, मग नंतर मग ते AR रहमान बनतात की नाही दादा इथे नाही म्युझिक राही घे बरं का, इथे नाही सिंगर राहा तशा येईल नाहीशे. मग मी तुम्हाला तेव्हाच बोललो तुम्ही स्टुडिओला येऊन जा, ऐकून घ्या, काय प्रॉब्लेम असेल माझ्यासमोर बसून करून घ्या. तुम्हाला अडचण असेल तर मी करून द्यायला तयार आहे. नंतर माझ्या नावाची मग तुम्ही चुकीची अफवा पसरवाल ते नको व्हायला नाही का. अशा खूप म्हणजे अशी 7-8 वर्ष खूप काढलीत मी त्यासाठी. वाईट वाटतं की आपण एका गाण्यासाठी 4 ते 5 दिवस बसतो खूप बारीकीने. आता रमाला पण माहिती की आम्ही रमा आणि मेघा म्हणजे मेघासोबत पहिलं गाणं केलंय, जे ड्युएट केलेलं सचिन दादा कुमार वगैरे पण आहे त्याच्यामध्ये, की वाडी चंदनवाडी गाणं सगळ्यांना माहिती असेल. ते गाणं सुद्धा 8 वाजता रेकॉर्डिंग चालू केली होती मेघाची. मग तिची जी रेंज होती गळ्याची त्या हिशोबाने ते गळ्याची स्केल सेट करून ते गाणं तयार केलं. 8 वाजेचे 2 वाजले होते फक्त 2 कडव्यांसाठी, म्हणजे की रमा आणि माझ्यासाठी फक्त अर्धा तासाची गोष्ट आहे. ते करेक्शनसाठी इतका वेळ गेलेला. असे काही गाणे आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही खूप वेळ दिलेला आहे. लोकांना असं वाटतं की बाबा काय नाही, चुकीचा खेळ आहे, एवढं कशाला पैसे घेताय आणि काय. म्हणजे आम्ही सोबत जे गाणे केलेले आहेत ना, म्हणजे पाठ होऊन गेलेले काहीदा. ओके. खूप प्रत्येक गोष्टी मागे भरपूर मेहनत खूप मेहनत घेतलेली आणि त्याच्यामध्येच मग पब्लिक वाटतं की 4 मिनिटांना त्या गाणं शे काय होईल यावं. बरोबर. कारण की पहाटेचे 4 वाजलेले, आपला बोलून आवाज बसलाय, चहा मागवला घरचे, पहाटे 4 वाजता घरचे उठतात, शिवाय देतात की यानं काय शेरे झोपू बी देत नाही. मी नव्हती लग्नाच्या आधीचा विषय सांगते. मग आपण पहाटे 3 वाजता मग रमा पण आता त्याच्या ऑर्डरच्या टायमिंग काढून आलेला. एवढंच वाटतं की एवढं मेहनत करून जेव्हा त्याचं निष्फळ असं वाटतं ना की नाही गाड्या समोरच्यानी आपल्या कामाची किंमत केली नाही, तेव्हा वाईट वाटतं. म्हणजे या गोष्टी खूप सांग केलेल्या आहे. एवढंच सांगेल की कलाकाराची कदर करा, प्रोड्युसरचं मन जाणून घे. कारण की गाणं ही काही मिनिटाची गोष्ट नाही, तो ते खूप वर्षांनी शिकतो की त्याची मेहनत ती त्या एका गाण्यासाठी लावतो. ते कदर झाली पाहिजे कलाकाराची, एवढी इच्छा असते. खरं. आता एक छोटासा गेम खेळू. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे रॅपिड टाईप मध्ये, तर तुम्ही लगेच त्वरित त्याचं उत्तर द्यायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल सुरुवातीचा प्रश्न, तुमचं नाव काय? हा, एवढं एकमेकांकडे बघून काय बोलायचं आहे, पटकन बोलायचं. चालेल, आपण सुरुवात करूया. पटकन उत्तर द्यायचं. तुमच्या दोघांमध्ये रागीट कोण आहे? तुमच्या दोघांमध्ये समजूतदार कोण आहे? मी. अच्छा, यांनी उत्तरच नाही दिलं. उत्तर नाही दिलं. बरं, डिसाईड करेल ना. बरं, ऋतूचा आवडता कलर कोणता? दोघांनी एका वेळेला बोलायचं. तर मी ब्लॅक वेअर करून आली. शशीचा आवडता कलर कोणता? व्हाईट. शशी कोणत्या गोष्टीवर चिडतो? उलटून बोलण्यावर. बरं, भांडण झालं तर सॉरी कोण बोलतं? मी. मी. लावून द्या एक्सपर्ट. भांडण नाही करायचे, लवकर उत्तर द्यायचं. ओके. दोघांना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट कुठली? कृष्ण. कृष्ण मल्हार पण. मल्हार बाबा मल्हार. एकमेकांना विचारून एकमेकांशिवाय किती दिवस राहू शकतात? 10. पॉसिबल नाहीये. 10 दिवस मॅक्झिमम राहू शकते, कामात जर बिझी असेल. ठीक आहे, ते विषय काय मग आपलं डोकं फिरलं किंवा आपल्याला घर नाही करत. बरं, ते आहे. एक सवय बदलावी लागली तर कोणती बदलणार? राग. कारण की रागापेक्षा नातं महत्वाचं असं म्हणतो. दोघांमध्ये भावनिक कोण आहे? कधी असे कधी तसे. अच्छा. बरं, इथून गेल्यानंतर लगेच एक गिफ्ट द्यायचं असेल तर काय देणार? गुलाब नको. किती? सिरियसली?
हा माझा बर्थडे येतो गाईज. तू काय देणार? तू काय दिलं माहिती? मी करेन ना. तुम्हाला काय दिलं ते सांग. आता काय देणार याच्यानंतर? मी त्यांच्यासाठी त्यांना माझ्याकडनं तर एकच गिफ्ट पाहिजे. मी राग सोडा आणि मी तेच गिफ्ट त्यांना देईन की मी खरंच राग कसं आहे माझं म्हणणं काय माझा राग तेवढं माझं म्हणजे प्रत्येकाला म्हणजे जे पण बहीण बघत असेल तिला माझं एवढंच एक सांभाळलं. तुमचं जे काही नातं असेल 5 वर्षाचं 10 वर्ष जे काय असेल ना फक्त त्या आयुष्यभर टिकून ठेवा तर तुम्हाला किंमत आहे. म्हणजे ती किंमत म्हणजे कशी आहे फक्त बरं तर तुम्ही कामावर असतात त्यावेळेला सपोज या शूटिंगमध्ये तुम्ही सोबत जातात त्यांच्या? मी जर नसलो कदाचित मग वहिनी असते. नाही पण तुम्ही जातात ना पण बऱ्याचदा. तर मग तुम्ही त्यांच्यासोबत ज्या वेळेला असतात त्यावेळेला एखाद्या वेळेला असं होतं का की जो हिरो आहे त्यांच्यासोबतचा त्याच्यावर असं मनातल्या मनात नाही आम्हाला एक सांगतो ताई क्लिअर तिला पण माहिती मी मोठं बोलतोय जेवढं मला समजतं तेवढं बोलतोय. कारण की आपल्या घरचं प्रोडक्शन आहे नाही का. कारण की काय गोष्टी कशा आहे ज्या म्हणजे वडील असो किंवा कोणाचे वडील असो म्हणजे जेंट्सची गोष्ट सांगतो मी. जो अनुभव जेंट्सला असतो ना तो लेडीजला खूप नंतर येतो. कारण की त्याच्यासाठी ना अनुभव घ्यावा लागतो लेडीजला. पण ते रिअल ते स्वतः जेंट्स असल्यामुळे त्यांना माहिती की समोरच्या नजरेत ओळखून घेतो एवढा माणसा. आणि एक आहे असे स्पेसिफिक माझे फ्रेंड्स आहे त्यांचा प्रॉब्लेम यांना कधीच कधीच होणार नाही. ते एकदम त्यांच्या बाबतीत फ्री आहे. आणि दुसरी गोष्ट आमच्या दोघांचा हा वसूल आहे की लव्ह सॉन्ग जर असेल तर ते आम्ही दोघंच करणार. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पर्सन सोबत मी काम करत नाही. हा गाणं देवाचं आहे गाणं भावा बहिणीचं आहे गाण्यामध्ये रोल वेगळा आहे काम वेगळं आहे तर मग मी ते काम करू शकते. यांच्या फॅन फॉलोविंग मध्ये ज्या वेळेला प्रोग्राम्स होतात त्यावेळेला मुली फोटो काढायला येतात तर तुला काय फील होतं? प्राऊड फील होतं. आणि मला कधी वाटतं यार मी त्यांना बोलते काही मुली अशा एकदम म्हणजे ऍक्च्युली त्या इनोसेंट राहतात. Yes. त्यांचं खूप प्रेम राहतं किंवा स्किलला घेऊन Yes. पण मग त्या नकळत भावनेमध्ये अशा जवळ येऊन फोटो Yes. काढतात. काही जणांचं राहतं एकदम Yes, जवळ yes. येऊन. नाही, आणि त्यावेळेला प्रत्येकाचं feel त्यांच्या होतं. बाबतीत मी बघितलं आतापर्यंत जेवढ्या मुली सगळ्यांचं तसंच आहे ते असंच करतात. नाही आपलं नाही करतात आणि आणि हे असे होतात ते माझ्या आणि हे पहिले माझ्याकडे बघतात. मग मी असं करते. काही रिॲक्शन येते मी असं करते ठीक आहे ना. तर कोणी किती फ्री वागलं आपण आपल्या मर्यादेत राहायचं. खायला पाहिजे. त्यामुळे मला त्यांचं टेन्शन येत नाही. बरं ऋतूसोबत कोणी फोटो काढतो तेव्हा तुम्हाला त्रास होतो का काही? म्हणजे विषय चांगला असला काही वाईट वाटत नाही. म्हणजे कसं कोणी 2 शब्द बोललेला असा विषय राहिला नाही ते काय विषय. नाही आपण स्टेजवर गेलो ऑलरेडी fan followers चांगलं येतात. वाटतं ऑलरेडी. कारण की प्रत्येकाचे कस्टमर कशा तरी येतात हा त्याच्यामुळे त्याच्यात काही वाट नाही. बरं. इन शॉर्ट ते खूप पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह खूप आहे काय विषय नाही. खूपच जास्त म्हणजे काय आता बोलून पाहिजे. हा. म्हणजे असं म्हणजे एखादा खूप व्यक्ती extreme आलाय आहे. बोलतोय आणि थोडं जास्तच बोलतोय मग त्यावेळेला असं नाही वाटत का हे ठेवली याला का हा पण मग ते लोक एक्स्ट्रावर गायब होऊन जातात माझ्या अचानक. हा का? हे नाही हा विचार सुद्धा करत नाही मी. विचार करायचा विषय नाही काय Direct- Direct action. Action, yes. Action. Direct. ज्या वेळेला तुम्ही मला पहिल्यांदा भेटले होते तू पण आणि तुम्ही पण त्यावेळेला माझ्याबद्दल नेमका काय विचार आला? सर्वात फर्स्ट जेन्युइनली सांगते मला मी ताईला गोकुळ दादांच्या बर्थडेच्या हा, सेलिब्रेशनच्या त्या दिवशी भेटली आणि त्या दिवशी मला असं झालं यार या ताईमध्ये एवढा ॲटिट्यूड का? हा काय आता लक्षात मी यांना पण ठेवा. बोलली ती अरे एवढा ॲटिट्यूड का दाखवताय बट नाही गाईज मी चुकीची होती. ही ताई खूप गोड आहे खूप सुंदर आहे. Thank you. तिच्याशी होय ना, बोलल्यानंतर होय मला ना. कळलं आणि यामधनं एक सिद्ध होतं कोणाशी भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय कोणाला आधी जज नाही केलं पाहिजे. हे तुला शिकण्याची जास्त गरज असेल. Okay. हिला नेहमी सांगतो मी की पहिले बघून भेटल्याशिवाय अनुभव होत नाही ना तेव्हा तोपर्यंत जज करायचं. Yes. चालेल तुम्हाला दोघांना भेटून खूप आनंद झाला. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि धन्यवाद. तर तुमचं चॅनल आणि माझं चॅनल दोघांची एकदा या ठिकाणी येस श्री साई सम्राट बँड अँड प्रोडक्शन देवळा हे आपलं यूट्यूबला चॅनल आहे. चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि ऋतुजा कचवे म्हणून माझी इन्स्टा आय डी आहे. शशिकांत कचवे म्हणून यांची इन्स्टा आय डी आहे. इंस्टाग्रामवरती पण सगळ्यांनी फॉलो करा आणि खूप खूप प्रेम करा. हां ताईच्या चॅनलचं नाव ताई सांगणार आहे ना ते ताई बोलली. द रिअल टॉक
युट्यूब चॅनल विथ अश्विनीवर अश्विनी. हा आजचा पॉडकास्ट झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू सो मच. भरभरून प्रेम द्या. लास्टला सांगेल की आज फर्स्ट टाइम ताईच्या शोलाच आम्ही जे काही आहे ते बोललोय. हा. फर्स्ट आमचा First पॉडकास्ट podcast. ताई सोबत आहे. याच्या आधी असेल पण तिथे एवढ्या गप्पा गोष्टी केल्याच नसतील, म्हणजे झालं नाहीच आहे असं. पण कोणासोबतच जे नाही. काय आहे ते फर्स्ट टाइम ताईच्या यालाच नक्की बघा. खूप सारा प्रेम द्या. थँक्यू. थँक्यू. ओम आदेश. नमो ओम आदेश. नमो आदेश.